नमस्कार. साधा सरळच्या स्टुडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण या पेजमधून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो, ज्याच्यामधून छान इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत असती. त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांसोबत आपण पॉडकास्ट घेतो, त्यांच्या मुलाखती घेतो आणि त्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आजचा विषय थोडासा वेगळा आपण ठेवलेला आहे आणि जो ट्रेंडिंगला आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. पैसे तर आपण सगळे कमवतो, पण फायनान्शियल प्लॅनिंग हे करणं फार महत्वाचं आहे. हे आपल्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीनं समजत नाही किंवा तशी माहिती मिळत नाही. फायनान्शियल प्लॅनिंग करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणकोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत, या सगळ्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि छान अशा गप्पा मारणार आहोत आणि तुमच्यापर्यंत फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, 4Cs म्हणजे काय आणि त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंगचा जो पिरामिड आहे तो सुद्धा तुम्हाला सांगितला जाणार आहे. SIP असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, बचत आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्हीची माहिती आपण आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या पॉडकास्टमधून. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राहुल कुलकर्णी सर. त्यांची मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते. सलग 8 वेळा त्यांना MDRTचा सन्मान मिळाला आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी क्लबचं सदस्यत्व आणि 2026 मध्ये सांगली मिरज कुपवाड इथून MDRT हा सन्मान मिळवणारे एकमेव सल्लागार आहेत ते. तसेच लिम्रा इंटरनॅशनल क्वालिटी अवॉर्ड, सफल सिंगापूर इन्शुरन्स आयकॉन आणि विमा भूषण यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना मानांकित करण्यात आलेले आहे, सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि अशा आर्थिक सल्लागारांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया. सर, फायनान्स या क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने आलात आणि तुमचा हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? म्हणून सांगायचा विषय म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये येण्यापूर्वी मी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये होतो. ॲक्च्युली 2007 पासून माझं क्षेत्र 2015 पर्यंत म्हणजे फायनान्स क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी मी माध्यमिक क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. बर. आणि माझा मूळ प्रवास हा माध्यमिक क्षेत्रातला आहे. माझं मूळ प्रोफेशन हे त्या क्षेत्रामधलं आहे. 2007 ते 2015 या दरम्यान मी मीडियामध्ये काम केलं, जसं की दैनिक पुण्यनगरी सारख्या वृत्तपत्रामध्ये मी रिपोर्टर म्हणून काम केलं 2007 ते 10. आणि 2007 ते 2015 या काळामध्ये मी ऑल इंडिया रेडिओ सांगली आकाशवाणी इथं निवेदक म्हणून काम केलंय. 2010 नंतर मी स्वतःहून असं ठरवलं की या प्रोफेशनमध्ये आपण काम करतोच आहे, तर कुठेही नोकरी न करता एक स्वतःची वेगळी वाट तयार करायची. म्हणून मग मी स्वतःचं एक मॅगझिन चालू केलं, सत्यवेद नावात. आणि मग माझा हा माध्यमिक क्षेत्रातला प्रवास असाच सुरू ठेवला आणि 2015 पर्यंत आणि आजही म्हणजे 2026 पर्यंत मी त्या क्षेत्राशी आजही जोडलेलो आहे. या क्षेत्रामधलं माझं आजही काम सुरू आहे. पण 2015 मध्ये मी फायनान्शियल सेक्टरमध्ये आलो, तो एक अपघात होता आणि अपघाताने मी या क्षेत्रामध्ये. आणि त्याचं कारण सुद्धा हे माझं माध्यमिक क्षेत्राचं. काय झालं होतं त्याचा एक किस्सा होता असा की मी 2010ला सत्यवेद नावाचं मासिक सुरू केलं. दर महिन्याची विशेषांक असायचे. 2013 मध्ये सांगलीमध्ये एक सेवा 2013 नावानं एक एक्झिबिशन झालं होतं. सामाजिक काम करणाऱ्या NGOचं ते एक्झिबिशन होतं. सांगलीमध्ये आपल्या कल्पद्रुम ग्राउंडवरती ते मोठं एक्झिबिशन भरलं. सांगलीतल्या एका चॅरिटेबल संस्थेने ते भरवलं आणि तिथं मीडिया पार्टनर म्हणून सत्यवेदचा अंक होता. तर आम्ही तिथं त्याची एक स्मरणिकाच्या ऐवजी सत्यवेदच्या माध्यमातूनच तो एक अंक पब्लिश केला होता. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच महाराष्ट्रातल्या NGO ज्या तिथं आल्या होत्या, त्यांचं काम, जे काही कार्य आहे आणि NGO बद्दलची सगळी माहिती आम्ही संकलित करून तो एक अंक पब्लिश केला होता. आणि त्याची गंमत अशी की 2013 मध्ये हा जो अंक पब्लिश झाला तर तो महाराष्ट्रभर सर्क्युलेट झाला. 2015 मध्ये हा एक अंक किंवा या अंकाची प्रत सांगली इथल्या 94U ब्रँच LICची जी शाखा आहे सांगलीतली, तिथल्या BM ना तो कुठेतरी रद्दीच्या ह्याच्यामध्ये सापडला. आणि तो त्यांनी अंक हाताशी आल्यानंतर अंक चाळला, अंक वाचला आणि त्याच्यावरचा माझा नंबर बघून मला फोन केला. आता त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा विषय असेल कदाचित त्यावेळेला, किंवा होता असं म्हणायला हरकत नाही. मी सांगलीमध्ये त्यावेळेला माध्यमिक क्षेत्रातच माझं फुल टाइम काम चालू होतं, आकाशवाणीमध्ये काम करत होतो. आणि मग त्यांनी मला चहाला ऑफर दिली की म्हणाले, या तुमचा अंक चांगला आहे आणि तुमचा PR चांगला दिसतो, तुमचा अंक मला आवडला, असं म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं. आणि मग मी ऑफर पुढून आले म्हटल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये वेगळे विषय होते. चला, LICच्या ऑफिसरचा आपल्याला कॉल आलाय तर आपल्याला तिथं जाण्याची संधी मिळते. मी मॅगझिन चालवत असल्यामुळं माझ्या डोक्यामध्ये जाहिरातीचे विषय होते. आणि मॅगझिन चालवण्यासाठी जाहिरात हा मूळ बेस आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही त्याचं अर्थकारण जुळवू नाही शकत. आणि माझ्या डोक्यामध्ये तो विषय होता की चला, आपल्याला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची जाहिरात आपल्या पुढच्या दिवाळी अंकाला वगैरे मिळाली तर काय हरकत आहे. त्यानिमित्तानं एका व्यक्तीची ओळख होते. हा विचार डोक्यामध्ये घेऊन मी ती ऑफर स्वीकारली आणि मी चहा घेण्यासाठी सांगली ब्रँचमध्ये गेलो. पण तिथं त्यांच्या डोक्यात वेगळा विषय होता. त्यांच्या डोक्यात हा विषय होता की या माणसाचा, या व्यक्तीचा PR चांगला दिसतोय, तर याला जर आपल्या व्यवसायामध्ये आणलं तर हा व्यक्ती काहीतरी चांगलं करू शकतो.
असं हम्म. त्यांना वाटलं होतं, म्हणून त्यांनी मला चहाला बोलवलं. आता माझ्या डोक्यामध्ये काय होतं हे त्यांना माहित नव्हतं, त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं हे मला माहिती नव्हतं. अशा परिस्थितीत मी तिथं चहाला गेलो संध्याकाळी 4 वाजता. चहा घेतला, पण घेता घेताच त्यांनी मला ही ऑफर दिली, हम्म. तुम्ही आमच्या या फील्डमध्ये या आणि तुम्ही एक सल्लागार म्हणून चांगलं काम करू शकता असं मला वाटतं. मग मी प्रांजळपणानं पहिल्यांदाच त्यांना नकार दिला, की ऑलरेडी माझ्याकडे भरपूर व्याप होता. मी एकतर कवठेमंकाळ तालुक्यातले देशिंगावचा राहणार, तेव्हा मी अपडाऊनच करत होतो हम्म. आणि मी 40 किलोमीटर रोज अपडाऊन करायचं, आकाशवाणीची ड्युटी करायची. सत्यवेदचा मी पसारा वाढवला होता, सत्यवेद मॅगझिन चालवत होतो, मी विकली पण सुरू केलं होतं, बर. मी पब्लिकेशन सुरू केलं होतं सत्यवेद प्रकाशन या नावानं. तसंच मग मी त्याच वेळेला सत्यवेद फाउंडेशन नावाने एक एनजीओ स्थापन केली होती. अशा बऱ्याच काही गोष्टी आणि ऍक्टिव्हिटी सुरू होत्या आणि त्यात पुन्हा हे नव्यानं एक काम करणं जोखमीचं होतं, कारण हा विषय थोडासा सर्व्हिसिंगचा पार्ट आहे. हम्म. मग मी तिथं त्यांना नकार दिला, पण ते काही केलं ऐकायला तयार नव्हतं आणि मग त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून तिथं फॉर्म भरून घेतला, सह्या घेतल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करू नका, फक्त 1 तास वेळ द्या, मी तुम्हाला एक चांगले डेव्हलपमेंट ऑफिसर देतो, हम्म. जे तुम्हाला चांगली मदत करतील, सपोर्ट करतील. तुम्ही फक्त तुमचा 1 तास वेळ द्या. नाईलाजानं मला तिथं त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि सुदैव म्हणा माझं कदाचित त्यावेळेला असं झालं की त्यांनी ज्या डिओना बोलावून घेतलं केबिनमध्ये, ते डिओ म्हणजे माझे आज जे डिओ आहेत अरुण कुंभार ते. आणि त्याचा दुसरा एक जीवनातला टर्निंग पॉईंट तिथं असा घडला की ते अरुण कुंभार हे जे डिओ आहेत ते योगायोगानं माझ्या गावालीच निघाले. बर. त्यामुळे पुन्हा माझ्यावरती प्रेशर वाढलं, हा. पण त्याच्या आधी माझा त्यांचा काही परिचय नव्हता आणि मग तो फॉलोअप चालू झाला. मग तुम्ही परीक्षा द्या, एक्झाम द्या आणि मग या आमच्या क्षेत्रामध्ये या. मी परीक्षेला जाणं सुद्धा टाळलं होतं. पहिली परीक्षा मी दिली नाही का तर मला करायचं नव्हतं. मी त्यांच्यापासून लांब पळणं हाच माझा हेतू होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असेल तर कदाचित काही गोष्टी अशा घडत असतात. कदाचित आपल्या जीवनातली एक ती संधी असेल असं मानून मग पुन्हा मग मी एक परीक्षा दिली दुसऱ्यांदा. पहिली मी टाळली, दुसऱ्यांदा पुन्हा फॉलोअप फार होता ना, मी ती परीक्षा दिली. पण ती परीक्षा देताना मी असं समजून ती परीक्षा दिली की मी तिथं जाऊन फेल व्हावं ही माझी इच्छा होती, जेणेकरून हा पिझ्झा माझ्या पाठीमागचा सुटेल. बरोबर. पण मी ती परीक्षा पास झालो आणि मग पुन्हा फॉलोअप चालू झाला की तुम्ही आता काम चालू करा. आणि मग माझं या सेक्टरमधलं इन्शुरन्स इंडस्ट्रीमधलं काम सुरू झालं. पण पहिली 1-2 वर्ष माझी अशीच गेली होती. मग समजत नव्हते की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. पण जसं म्हणतात ना की तहान लागल्यानंतर माणसाला विहीर खोदली पाहिजे हे आठवतं. बरोबर. तसं जेव्हा आपण एखाद्या प्रोफेशनमध्ये जातो तेव्हा आपल्याला तिथल्या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात यायला लागतात आणि मग तिथं आपण स्वतःला त्या जागेवर ठेवून बघतो. मग या गोष्टीसाठी मग जरा मला काय करायचं असेल, एखादी गोष्ट जर मला हवी असेल तर मग मी या गोष्टीसाठी काय केलं असतं, काय विचार केला असता, काय अभ्यास केला असता, माझे काही स्वतःचे प्रश्न असू शकतात, असा विचार चालू केला. आणि मग त्याच प्रश्नांची उत्तरं मला माझ्या डिओनी दिली आणि त्यांच्याकडून मला बरंच नॉलेज मिळालं, माहिती मिळाली आणि मग काही ट्रेनिंग मग मी केली आणि हा माझा प्रवास सुरू झाला. आणि अशा पद्धतीनं मी या फील्डमध्ये आलेलो आहे. म्हणजे हे काय सगळं ठरवून झालेलं नाही, हा एक अनपेक्षित योगायोग होता. आणि मग मी पण स्वतः थोडंसं मग या प्रोफेशनकडे सकारात्मक नजरेनं बघायला सुरुवात केली की कदाचित माझ्या हातून या प्रोफेशनमध्ये चांगलं काहीतरी होऊ शकतं, चांगलं काम घडू शकतं, आपण थोडंसं पॉझिटिव्ह घ्यावं. या हेतून मग मी थोडंसं अग्रेसिव्ह झालो आणि त्याचंच हे यश म्हणावं लागेल की ह्या 10-12 वर्षांमध्ये मी सलग 8 वेळेला MDRT झालेलो आहे, गॅलेक्सी क्लब मेंबर आहे, बऱ्याच काही गोष्टींचे अचिव्हमेंट्स माझ्या झालेले आहेत आणि हा प्रवास सुरू आहे. खूप असा ट्रॅजेडिक प्रवास होता. म्हणजे अगदी जी गोष्ट करायची नाहीये ती गोष्ट कुठेतरी जवळ येत गेली आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि हा आजचा इतक्यापर्यंतचा प्रवास हा खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही निभावलात. हो हो. यामध्ये कसं आहे, आपण बऱ्याचदा ऐकतो की फायनान्शियल प्लॅनिंग हे फार महत्वाचं आहे, आर्थिक साक्षरता आली पाहिजे प्रत्येकाला. आणि आता बघायला गेलं तर सोशल मीडिया असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी बोललं जातंय, सेमिनार अरेंज केले जातात स्पेसिफिकली यासाठी. पण ही आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय आहे? हा फार चांगला प्रश्न. मुळातच माझी ही जर्नी सुरू झाली या क्षेत्रातली आणि मला जे डिओ मिळाले, खरं तर माझं नशीब चांगलं की मला एवढे चांगले डिओ मिळाले. आणि मग अर्थसाक्षरता म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने मला त्यांनी शिकवलं. जनरली काय होतं की कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा प्रोडक्ट सेल करणं हेच आपल्याला बिंबवलं जातं किंवा सांगितलं जातं की तुम्हाला हे घेऊन जायचं आहे बाजारात, मार्केटमध्ये आणि ते विकायचं आहे. आणि अल्टरनेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी आता तशाच पद्धतीने सुरू आहेत किंवा पारंपरिक पद्धतीनं ह्याच गोष्टी चालत आलेल्या आहेत. पण थोडंसं नॉलेजेबल गोष्टी मांडणं पुढच्याला आणि त्याला जे पाहिजे ते देणं हे थोडं कुठेतरी बाजूला पडतं. कारण माझ्या डोक्यामध्ये फक्त सेलिंग असतं. जेव्हा मला एखाद्याकडे जाऊन काही गोष्टी त्याला सांगायचे, समजवायचे, तेव्हा तर त्यानं ते जोपर्यंत घेतलं जात नाही तर त्याचा पाठपुरावा केला जातो, पाठीमागे लागलं जातं, अशा गोष्टी होतात. पण कुठलाही प्रोडक्ट सेल न करता त्या प्रोडक्टची गरज काय आहे ही जर त्या व्यक्तीला दाखवून दिली तर त्याचा निर्णय ती व्यक्ती स्वतःहून घेणारी असली पाहिजे किंवा त्याला तो घेण्यास भाग पाडता आलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं अर्थसाक्षरता ही गरजेची आहे. मग अर्थसाक्षरता म्हणजे नेमकं काय हे आपण आज बऱ्याच सोशल मीडियामधून ऐकतोय, बघतोय, बऱ्याचदा चर्चा होते, आपल्या मित्रांमध्ये सुद्धा आपले डिस्कशन होतं, बरेच रील आपण पाहतो, युट्यूबवरती बरेच टॉपिक आपल्याला ऐकायला मिळतात. मग तिथं आपण असं ऐकतो की अर्थसाक्षरता म्हणजे पैसे वाढवणं, इंटरेस्ट चांगला कमवणं, परतावा चांगला मिळवणं, हे आपण ऐकतो आणि आपल्याला वाटतं की मग पैसे वाढवणे म्हणजे अर्थसाक्षरता. म्हणजे पैसे वाढले
म्हणजे मग मी अर्थसाक्षर झालो, हम्म. अशी एक धारणा प्रत्येक व्यक्तीची झाली आहे. मग खरंच पैसे वाढवणं म्हणजे अर्थसाक्षरता आहे का? तर मुळीच नाही. अर्थसाक्षरता म्हणजे मी जर तुम्हाला आता तुमचा मोबाईल हातामध्ये घ्या आणि सांगितलं की तुम्ही गुगलला जा आणि सर्च करा वर्ल्ड फायनान्शियल प्लॅनिंग पिरॅमिड. हम्म. आता अर्थसाक्षरता म्हणजे काय हे ते वर्ल्ड फायनान्शियल प्लॅनिंगच्या पिरॅमिडमध्ये सांगितलेलं आहे. बर. पण हे कुठंही कुणीही मांडत नाही. म्हणजे कुठलाही फायनान्शियल प्लॅनर हे सांगत नाही की तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. खरं तर त्यांनी ते सांगायला पाहिजे. बरोबर. पण कुठलाही फायनान्शियल प्लॅनर त्याचा पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे, तो कसा अधिक रिटर्न मिळवू शकतो हे सांगतो. पण फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे कोणीच सांगत नाही. मग ते कुठं आहे? मग फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये फायनान्शियल लिटरसी महत्वाची आहे. मग फायनान्शियल लिटरसी ही भारतामध्ये कुठल्या शाळेत शिकवली गेली नाही. मग ती फायनान्शियल लिटरसी आपल्याला शिकून घेतली पाहिजे. बरोबर. मग ती शिकता कुठे येते? तर ऑलरेडी ते सगळं आपल्या हातामध्ये आहे. गुगलवरती सगळं आहे नॉलेज, पण ते कोण दाखवत पण नाही. म्हणजे ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे अर्थसाक्षरतेच्या नावाखाली प्रत्येक जण स्वतःचा बिझनेस करतोय थोडक्यात, असा माझा थेट आरोप आहे. मग अर्थसाक्षरता जर समजून घ्यायची असेल तर सुरुवातीला तो फायनान्शियल प्लॅनिंगचा पिरॅमिड समजून घ्यायला लागेल. आता जर आपण गुगलवरती गेलो आणि जर वर्ल्ड फायनान्शियल प्लॅनिंग पिरॅमिड असं जर टाईप केलं तर तिथं एनी नंबर ऑफ पिरॅमिड, बरेच पिरॅमिड येतात. इमेजमध्ये गेलं की तिथं त्रिकोण स्वरूपात पिरॅमिड दिसतो आणि त्या पिरॅमिडमध्ये एक्सप्लेन केलंय की तुमचं आर्थिक नियोजन कसं असलं पाहिजे. बरोबर. जसं की आपण घर बांधतो तर घर बांधताना पहिली स्टेज काय असते आपली? घराचा पाया काढतो. आणि पाया कसा लागतो? भक्कम लागतो. मग जितका भक्कम घराचा पाया तितकी भक्कम ती उंच इमारत. मग हे घराच्या बाबतीत झालं. म्हणजे आपण घर ही एक बिल्डिंग म्हणून आपण बघतो. तसंच फायनान्शियल बिल्डिंग बांधताना सुद्धा त्याचा पाया मजबूत पाहिजे ना. मग तो पाया मजबूत पाहिजे. मग तो कसा आहे? तर तो पिरॅमिड जो आहे तर त्याचा बेस आहे तो मोठा आहे. म्हणून बघा तुम्ही कुठलाही पिरॅमिड, इजिप्तमध्ये पिरॅमिड आहेत, कितीही वादळ झालं, कितीही मोठा पाऊस पडला, कुठलीही आपत्ती आली तर ते आजही उभे आहेत इतक्या वर्षांपासून. याचं कारण काय? तर त्याचा बेस मोठा. आणि मग फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की तुमच्या आर्थिक नियोजनाचा बेस मोठा आणि मजबूत पाहिजे. मग तो बेस मजबूत पाहिजे म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच काही गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत, मांडलेल्या आहेत. तर तिथं कुठलीही व्यक्ती वयाच्या 25 पर्यंत लर्निंग मध्ये असते, 25 नंतर अर्निंग मध्ये. ज्यावेळेस ती व्यक्ती लर्निंग मध्ये असते त्यावेळेला ती एक फॅमिलीसाठी ह्युमन ऍसेट असते. आणि जेव्हा ती लर्निंग मधून अर्निंग मध्ये येते तेव्हा ती फॅमिलीसाठी फायनान्शियल ऍसेट होते. आणि पुढच्या 25 वर्षानंतर म्हणजे त्याच्या वयाच्या 25 वर्षानंतर पुढची 35 वर्ष म्हणजे वयाच्या 60 पर्यंत तो त्या परिवाराला बऱ्याच गोष्टी त्याच्या उत्पन्नातून करणार असतो. बरोबर. त्यांची ध्येय उद्दिष्ट स्वप्न असतात बरेच काय त्याच्या फॅमिलीसाठीची लाईफस्टाईल तो देणार असतो. म्हणजे ती रिस्क त्याने घेतलेली असते पहिल्या दिवशी उत्पन्न कमवायला लागल्यापासून, ती नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल तर ती रिस्क त्यांनी ट्रान्सफर करायची. आणि हे फायनान्शियल लिटरसीमध्ये सांगितलंय, त्या पिरॅमिडमध्ये सांगितलं. म्हणजे कुठलीही व्यक्ती जेव्हा जॉईन होते नोकरीमध्ये किंवा व्यवसायाची सुरुवात करते तेव्हा त्याचं उत्पन्न कमी असतं. नोकरी असेल तर पगार कमी असतो. व्यवसाय सुरुवात केला असेल नुकताच तर भांडवल अडकलेलं असतं, गुंतवलेलं असतं, उत्पन्न कमी असतं. यावेळेला तो कोणतीही बचत किंवा गुंतवणूक करू नाही शकत, पण त्यावेळेला तो मोठी रिस्क ट्रान्सफर करू शकतो. आणि म्हणून फायनान्शियल प्लॅनिंगचा पिरॅमिड असं सांगतो की जेव्हा तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामध्ये येता तेव्हा तुम्ही पुढच्या 35 वर्षांची रिस्क ट्रान्सफर करा. म्हणून तिथं विमा, टर्म इन्शुरन्स, टर्म विमा किंवा क्रिटिकल इलनेस, मेडिक्लेम ह्या गोष्टी तेव्हा त्यावेळेला त्या वयात करायच्या, पण त्या केल्या जात नाही. म्हणजे हे फायनान्शियल लिटरसीचा हा बेस आहे. मग हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही फायनान्शियल लिटरसी म्हणता तेव्हा तुम्हाला विमा ही पहिली पायरी आर्थिक नियोजनाची. आता ही पहिली पायरी झाल्यानंतर म्हणजे तुम्ही वयाच्या 25ला कमवायला लागले, तुम्ही विमा घेतला पुरेसा परिवारासाठी, पुरेसा म्हणतोय, मेडिक्लेम घेतला पुरेसा तुमच्या परिवारासाठी 5, 10, 15 लाखातला, क्रिटिकल इलनेस घेतला, या गोष्टींमधून तुम्ही रिस्क ट्रान्सफर करता छोट्या रकमेमध्ये पुढच्या 30-35 वर्षांसाठी, जे वयाच्या 60 पर्यंत. आता त्यानंतर पुढच्या 3 वर्षांमध्ये तुम्ही नोकरीमध्ये परमनंट होता किंवा व्यवसायामध्ये स्थिर होता. पुढच्या 3 वर्षांमध्ये स्टेबिलिटी येते आणि एक बऱ्यापैकी इन्कम अर्निंग सुरू करायला चालू केलेलं असतं, म्हणजे यायला चालू झालेलं असतं, बऱ्यापैकी अर्निंग यायला सुरू झालेलं असतं. मग त्यावेळेला एक कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो. आणि मग त्या दरम्यानच आता आपण नोकरीला लागलोय, व्यवसायाची सुरुवात चांगली झालेली आहे, व्यवसायामध्ये स्टेबल झालोय, मग घरचे विचार करतात की चला आता याचं लग्न करून द्यायला पाहिजे. आणि मग तिथं मॅरेज होतं आणि त्यानंतर मग जीवनातले सगळे इव्हेंट हे गॅरंटेड इव्हेंट चालू होतात. म्हणजे लग्न होणं, लग्नानंतर मग मुलं होणं आणि मुलांनंतर परत त्यांचं प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन, त्यांचं करिअर, त्यांना सपोर्ट करणं आणि पुन्हा स्वतः रिटायर होणं. हे जीवनातले सगळे इव्हेंट हे गॅरंटेड आणि अशोर्ड इव्हेंट आहे. ते बदलणार आहेत का? नाही बदलणार. मग फायनान्शियल प्लॅनिंगच्या पिरॅमिडमध्ये दुसरी जी पायरी सांगितली रिस्क ट्रान्सफर नंतरची, ती सांगितली सेव्हिंग. बघा, आणि शब्द जाणीवपूर्वक मी परत एकदा रिपीट करू, सेव्हिंग म्हणजे बचत हा शब्द वापरला. तुम्ही स्वतः कधीही जाऊन चेक करू शकता, क्रॉस चेक करा, गुगलला जा आणि वर्ल्ड फायनान्शियल प्लॅनिंग टाईप करा. दुसरी जी पायरी आहे ती सेव्हिंग सांगितली, म्हणजे बचत करा. आता बचत कशासाठी सांगितली? तर हे जे गॅरंटेड इव्हेंट आहेत हे प्रोटेक्ट करण्यासाठी सांगितले. त्याचा उल्लेख तिथं आहे खाली, चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग, होम ओनरशिप, याच्यासाठी तुम्ही बचत करा असा उल्लेख आहे. म्हणजे पहिल्या पायरीवरती तुम्ही रिस्क ट्रान्सफर करा
दुसऱ्या पायरीवरती तुम्ही रिस्क रिड्यूस करा. हम्म. आता रिड्यूस करा म्हणजे काय, तर एज्युकेशन हा इव्हेंट गॅरंटेड आहे. रिटायरमेंट इव्हेंट वयाच्या 58-60ला येणार, तो बदलणार नाही. बरोबर. मुलांचं एज्युकेशन वयाच्या 18 नंतर 20 नंतर हायर एज्युकेशनसाठी लागणारी कॉस्ट बदलणार आहे का? नाही बदलणार. आपला अंदाज घेऊन आपण आज त्याचं जजमेंट घेऊ शकतो की किती रक्कम लागू शकते 20 वर्षांना, हम्म. आणि ती रक्कम तेवढी मिळणंच अपेक्षित आहे. जसं की रिटायरमेंटमध्ये मला रिटायरमेंट घ्यायची आहे स्वतःला किंवा मला रिटायर व्हायचं आहे, तर त्यावेळेला माझं उत्पन्न किती असावं रिटायरमेंट माझ्या बेसिक गरजा भागवण्यासाठी, याची एक फिगर आपण अंदाजे गृहीत धरू शकतो, आणि ती तेव्हा तेवढीच मिळायला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी सांगितलं, कोणी फायनान्शियल लिटरसीच्या किंवा फायनान्शियल प्लॅनिंगच्या पिरामिडने सांगितलं की तुम्ही सेव्हिंग करा, बचत करा. म्हणजे कुठं करा, जिथं तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळणार आहेत तिथं करा, म्हणजे त्याची अश्युरिटी तयार होईल. बरोबर. मग जिथं गॅरंटेड रिटर्न मिळणार आहेत, मग अशी कोणती ठिकाणं आहेत? मग ते पीपीएफ असेल किंवा बचत आणि इन्शुरन्स सारखे काही प्रोडक्ट्स असतील ज्याच्यामधून ती अश्युरिटी तयार होते पहिल्याच दिवशी. म्हणजे इथं रिस्क रिड्यूस झाली. ही झाली दुसरी पायरी. आता तिसरी जी स्टेज सांगितलेली आहे फायनान्शियल लिटरसी मध्ये, फायनान्शियल प्लॅनिंगच्या पिरामिडमध्ये, म्हणजे तिसरा टप्पा जो आहे तो येतो मग इन्व्हेस्टमेंटचा. ही थर्ड स्टेज आहे, तिसरी पायरी आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यावरती मी रिस्क रिड्यूस केली, आता तिसऱ्या टप्प्यांवरती मी स्वतः रिस्क घेतोय. मग तिथं मग म्युच्युअल फंड, SIP, क्रिप्टो, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. पहिल्या टप्प्यावरती मी रिस्क ट्रान्सफर केली, दुसऱ्या टप्प्यावरती मी रिस्क रिड्यूस केली, तिसऱ्या टप्प्यांवरती मी रिस्क घेतलेली आहे स्वतःहून. आता ती रिस्क केव्हा घ्यायची आहे? जेव्हा माझ्या ह्या दोन गोष्टी फुलफिल होतील तेव्हा. म्हणजे माझं बेसिक लाईफस्टाईल जे आहे, माझं एज्युकेशन हे बेसिक लाईफस्टाईल मधला पार्ट आहे. रिटायरमेंट माझ्या गरजे इतकं माझं बेसिक लाईफस्टाईल प्रोटेक्ट होईल इतका कॉर्पस मला आला पाहिजे, याची माझी प्रिपरेशन झालेली आहे. मी रिस्क विमा घेऊन ट्रान्सफर केलेली आहे, मेडिक्लेम घेऊन रिस्क ट्रान्सफर केलेली आहे. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर मी ती गोष्ट करायची, इन्व्हेस्टमेंट. कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये फ्लक्च्युएशन आहे. बरोबर. तिथं जर काही चढ उतार झाले, माझे पैसे गुंतवले होते ते कमी झाले, तर त्याचा परिणाम माझ्या या बेसिक लाईफस्टाईलवरती झाला नाही पाहिजे. असे पैसे आपण गुंतवायचे. ही थर्ड स्टेज आहे. आता यानंतर परत चौथी स्टेज येते फायनान्शियल लिटरसी मधल्या त्या पिरामिडमध्ये, ती येते रिअल इस्टेट. मग इथं मला हे सांगायचं आहे की इन्व्हेस्टमेंट नंतर मग तुम्ही प्रॉपर्टी घेणं, प्लॉट घेणं, फ्लॅट घेणं या गोष्टी करू शकता. कारण प्रॉपर्टी, प्लॉट, फ्लॅट याचा उपयोग मला होईल का नाही माहित नाही, पण माझ्या पुढच्या पिढीसाठी मला ऍसेट करायचे. कारण कुठलीही फिजिकल ऍसेट ही जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होते. आता आपलं वडिलोपार्जित घर असेल, गावाकडचं शेती असेल, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेलं आहे. कुठेतरी आजोबांकडे होतं, ते वडिलांकडे आलं, त्यानंतर माझ्याकडे येईल आणि माझ्यानंतर माझ्या पुढच्या पिढीकडे जाईल. मग कोणतीही ऍसेट पुन्हा जर ती कर्ज काढून घेतलेली असेल तर तिथं पैसे ब्लॉक झालेले असतात, अडकलेले आहेत पैसे. मला विकायची आहे प्रॉपर्टी एखादी, पटकन सेल होत नाही, किंवा ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती कधी होते, जेव्हा माझा शेवटचा EMI जाईल तेव्हा माझ्या नावावरती होते, तोपर्यंत ती त्या बँकेची आहे. आता ही झाली चौथी स्टेज, म्हणजे प्रॉपर्टी तयार करणं, ऍसेट करणं. मग हे कोणासाठी? माझ्यासाठी नाही, मला त्या ऍसेटचा उपयोग नाही, पण मी कोणासाठी करतोय? माझ्या पुढच्या पिढीसाठी करतोय. फ्युचर जनरेशन. हा, म्हणजे समजा एखादे डॉक्टर आहेत, त्यांना असं वाटतं की माझ्या मुलासाठी मला ऍसेट करायचे, किंवा मी एखादी ऍसेट घेतली आहे तर ती मला त्याचा उपयोग नाही, पण माझा मुलगा जर उद्या डॉक्टर झाला तर त्याला कुठेतरी ती स्पेस मोठा हॉस्पिटल उभा करण्यासाठी उपयोगाला येऊ शकते. हे व्हिजन म्हणून काही गोष्टी करता येतात. आता ही झाली चौथी पायरी, म्हणजे चौथी स्टेज. आणि पाचवी जी स्टेज आहे फायनान्शियल लिटरसी, ती आहे वेल्थ डिस्ट्रीब्युशन. तो सगळ्यात शेवटचा टप्पा आहे, जे संपत्ती वाटणं. ते कोणाला? मग ते आपल्या परिवारामध्ये, आपल्या मुलांना असेल, कधी वयाच्या 60 नंतर. म्हणजे मी जे काही कमवलं, माझ्या गरजा होत्या, माझे स्वतःचे काही फायनान्शियल गोल्स होते, सगळे पूर्ण झालेले आहेत. आणि आता मला असं वाटतं की माझी पुढची पिढी आता करती झालेली आहे आणि मला त्यांना काहीतरी द्यायचे, माझी संपत्ती वाटायची, त्यांना ती देणं किंवा डायव्हर्ट करणं, डिस्ट्रीब्यूट करणं. किंवा मग मला असं वाटतं की चला, ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या मी कुठं केल्या? या समाजात राहून, समाजातून पैसे कमवूनच केल्या. म्हणजे मी सेव्हिंग केलं, पैसे कमवून केलं. सेव्हिंग करून मी रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं, एज्युकेशन केलं मुलांचं, माझी लाईफस्टाईल मी चांगली जगलो, इन्व्हेस्टमेंट केली, लक्झुरियस लाईफस्टाईल जगलो, मी ऍसेट तयार केली माझ्या परिवारासाठी, कुटुंबासाठी. आता मला असं वाटतं 60 नंतर की माझ्यासाठी करण्यासारखं काही राहिलं नाही, मला आता समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे, चॅरिटी करायची, दानधर्म करायचं. तिथं मी वेल्थ डिस्ट्रीब्यूट. ही शेवटची पायरी आहे. फायनान्शियल लिटरसी मधला हा शेवटचा टप्पा आहे. मग फायनान्शियल प्लॅनिंग हे खालून वर जाणार असले, दुर्दैवानं भारतात हे फायनान्शियल प्लॅनिंग वरून खाली येतं. म्हणजे जेव्हा सुरुवात होते नोकरीची किंवा व्यवसायाची, तेव्हा पहिली पावती फाटते. खात्यामध्ये पगार जमा व्हायला लागला की बँक मॅनेजर फोन करतो आणि म्हणतो, साहेब खात्यामध्ये पैसे येत आहेत, तुम्हाला लोन पाहिजे का? हाऊसिंग लोन, टर्म लोन, कार लोन, तुमच्यासाठी खास ऑफर आहे. आणि मग तिथं आपण त्या ट्रॅपमध्ये अडकतो. थर्ड स्टेज, आमच्यासारखा कोणतरी एखादा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो, साहेब तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करणार तर कधी करणार? रिस्क आज नाही घेणार तर कधी घेणार? करा इन्व्हेस्टमेंट. आणि मग आपण वरून खाली येतो आणि तिथं कष्टाच्या पैशावरती रिस्क घेतो. आणि मग जे बेसिक गोष्टी आहेत, पहिला आणि दुसरा टप्पा, त्या राहतात आणि तिथं फायनान्शियल स्ट्रगल आहे. आणि मुळात ह्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाहीत आणि आपण तिथं मिसगाईड होतोय. बरोबर. म्हणजेच हा फायनान्शियल लिटरसीचा
जो बेस आहे हा कोणीच एक्सप्लेन करत नाही. मुळात हा बेस समजून घेऊन फायनान्शियल प्लॅनिंग करा, असं माझं मत आहे. बरोबर. इतकं छान पद्धतीने तुम्ही ते फायनान्शियल प्लॅनिंगचं जे काही पिरामिड आहे ते खूप छान एक्सप्लेन केलं. मला वाटतं आता आपण सोशल मीडिया, Google, YouTube हे फार बघत असतो आणि आत्ता तसं बघायला गेलं तर याच्यावर मुलाखती खूप झालेल्या आहेत. बरोबर बऱ्याचकडे बोललं जातंय. पण जसं तुम्ही सांगितलंत, की ते बोलताना वरून खाली बरोबर याच टाईपने आपण ऐकतो आणि बऱ्याचदा असं होतं, की आपण तशीच इन्व्हेस्टमेंट करतो, तसंच सेव्हिंग प्लॅन करतो आणि पहिला घर, मग गाडी आणि बरोबर. मग बाकी करूया. अशा पद्धतीनं आपण कुठेतरी मिसगाईड होऊन या गोष्टींमध्ये बघतो. जसं तुम्ही सांगितलंत, की बचत म्हणजे सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट हे 2 स्टेजेस आहेत. हं. तर यातला नेमका फरक काय आहे आणि हे कशा पद्धतीनं करावं? अतिशय चांगला प्रश्न विचारला. खरा तर गोंधळ इथंच आहे. जनरली काय होतं, की आपल्याकडे असं सांगितलं जातं किंवा सोशल मीडियावरती आपण असं ऐकतो, बचत नाही केली तर गुंतवणूक कशी करणार? बघा, म्हणजे शब्दांचे खेळ आहेत सगळ्यात. बचत आणि गुंतवणूक यातला फरक कळून समजून घ्यायला पाहिजे. तो कळलेला नाही. आता मी थोडक्यात अतिशय सोप्या शब्दात हा फरक समजावण्याचा प्रयत्न करतो. आता बचतीचे टूल कोणकोणते आहेत? PPF, RD, FD असे टूल आहेत. बरं. आणि इन्व्हेस्टमेंटचे कोणते आहेत? SIP, शेअर मार्केट, सोनं, प्लॉट या सगळ्या गुंतवणूक, ह्या सगळ्या गुंतवणूक आहेत. मग आता सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यातला फरक आपल्याला समजावून घ्यायचा आहे. बरोबर. तर बचत कशाला म्हणायचं आणि गुंतवणूक कशाला म्हणायचं याची सोपी व्याख्या मी सांगतो. जिथं तुम्ही पैसे बाजूला काढताय तुमच्या उत्पन्नातले आणि तुम्हाला बाजूला काढलेले पैसे तुम्हाला किती दिवसांनंतर परत मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण त्याचे उदाहरण घेऊ. मी रोज 100 रुपये बाजूला काढतो बरं. आणि 30 दिवसांनंतर मी जर 30 दिवस 100 रुपये बाजूला काढत असेल तर मला आजच माहिती आहे ना 30 दिवसानंतर माझे किती पैसे जमा असणार आहेत. हो. किती असणार आहेत? 3,000. 100 रुपये प्रमाणे 30 दिवसाचे किती रुपये होतात? 3,000 रुपये. बरं. म्हणजे मला पहिल्याच दिवशी माहिती आहे. आता दुसरं, समजा मी 1,000 रुपयाची RD केली 12 महिन्यांसाठी. आता 12 महिन्यांसाठी मी जेव्हा RD करतो तर RDचं पुस्तक माझं तयार होतं. असं आपण समजू की त्या RD वरती 8% व्याज आहे, इंटरेस्ट आहे. आता 12 महिन्यामध्ये मी किती रुपये जमा करणार आहे? 1,000 रुपये प्रमाणे 12,000 रुपये. 12,000 रुपये 12 महिन्यांमध्ये जमा होणार आहेत आणि 12 महिन्यानंतर जेव्हा मी RD मोडायला जाईल किंवा त्याची मॅच्युरिटी येईल आणि त्याला जर 8% व्याज असेल, इंटरेस्ट असेल, तर मला परतावा किती मिळेल? 12×96 960 रुपये मला त्याच्यावरती व्याज मिळेल आणि ते माझ्या RDच्या पुस्तकावरती लिहून येणार. म्हणजे 12,960 रुपये हा माझा परतावा आहे. हे कधी माहिती आहे मला? पहिल्याच दिवशी माहिती आहे. क्लिअर? जिथं मला माहिती आहे की मी जमा किती रक्कम करतोय आणि मला मिळणारी रक्कम किती आहे पहिल्याच दिवशी, ही झाली बचत. समजलं? आता इन्व्हेस्टमेंटकडे जाऊ. आता इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं? जिथं मी पैसे गुंतवतोय पण मला माहिती नाही मला त्याचा परतावा किती टक्क्यांमध्ये मिळणार. बरोबर. मग ती कुठलीही असो, मग ती सोन्यामधली असो, मग ती प्लॉट मधली असो, मग ती शेअर मार्केट मधली असो, इक्विटी मधली किंवा SIP मधली, म्युच्युअल फंडामधली. मी सांगू शकतो का की ठामपणानं मला इतकेच रिटर्न्स मिळतील म्हणून? नाही सांगू शकत. ही झाली इन्व्हेस्ट. आता तिथं फ्लक्च्युएशन किंवा स्वतःच्या उद्योगामधली एखादी इन्व्हेस्टमेंट असू. मग त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. समजा एखाद्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट म्हणून स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून एखादा उद्योग उभा केला, म्हणजे कपड्याचं दुकान काढलं आणि त्या कपड्याच्या दुकानामध्ये त्यांना अनेक शर्ट्स आणि गार्मेंट्स विकायला ठेवले. मग त्यातल्या एखाद्या शर्टाची किंमत 100 रुपये असं आपण गृहीत धरू फॉर एक्झाम्पल. आणि तो शर्ट तो व्यक्ती 120 रुपयाला विकणार आहे. आता त्यानं गुंतवले किती? 100 रुपये. विकणार आहे कितीला? 120 रुपयाला. आता जेव्हा तो शर्ट 120 रुपयाला विकला जाईल तर त्याला त्याचे रिटर्न किती मिळाले? 20 रुपये. म्हणजे किती टक्के मिळाले? 20%. क्लिअर? पण समजा तो शर्ट विकलाच गेला नाही तर 100 रुपये अडकले. 100 रुपये अडकले. पुन्हा कदाचित तो विकला जात नाही म्हणल्यानंतर तो काय करेल? थोडं कमी करून. बरोबर. म्हणजे 115 रुपये त्याची प्राइस चेंज करेल. बरं 115 रुपये म्हटल्यानंतर 15% रिटर्न आले. बरोबर. पण उद्या 115 रुपये लावून पण 15 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे होते तेव्हा सुद्धा तो विकला नाही गेला तर काय करेल? अजून कमी करेल. 110 रुपये. कदाचित 110 रुपयाला पण तो जर विकला नाही गेला तर तो काय करेल? नो प्रॉफिट. माझी मुद्दल त्याच्यामध्ये अडकली 100 रुपये मला ती इनकॅश करायची. कदाचित तो सेल लावेल. मुद्दल होऊ दे, माझं भांडवल निघू दे 100 रुपये. त्याच्यामध्ये दुसरा एखादा ब्रँडचा शर्ट आणून तिथं ठेवतो. आता तो सेलमध्ये सुद्धा जर नाही विकला गेला 100 रुपयाला तर काय होईल? त्याला तोट्यामध्ये विकायला लागेल. बरोबर. म्हणजे 100 रुपयाचा कदाचित 90 रुपयाला विकला जाऊ शकतो. म्हणजे 10 रुपये तो मायनस आला. मग इन्व्हेस्टमेंट काय? हेच आहे. म्हणजे इथं फक्त मी माझ्या उद्योगामध्ये पैसे लावतोय, गुंतवणूक करतोय आणि त्याच्यावरती रिटर्न मिळवतोय. मग इक्विटी काय किंवा शेअर मार्केट काय? मी कोणाच्या तरी उद्योगामध्ये व्यवसायामध्ये पैसे मी लावतोय इनडायरेक्टली आणि त्याचा बिझनेस जसा ग्रो होईल तिथं सेल परचेस कसं होईल त्याप्रमाणे मला रिटर्न्स मिळणार आहे. बरोबर. हे आकडे समजून घ्यायला पाहिजे. हा आकड्यांचा खेळ आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामधला फरक काय आहे. बरोबर. अजून याच्यामध्ये छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आता थोडंसं गावाकडचं उदाहरण. आपण शेती करतो, सगळे शेतकरी परिवारातले आहोत. आपण सांगलीसारख्या सिटीमध्ये राहतो. शेतकरी जेव्हा शेतामध्ये धान्य पेरतो तेव्हा तो किती पेरतो? 4 किलो 5 किलो 2 किलो आणि मग 10 पोती 20 पोतीचं त्याला उत्पन्न मिळतं.
पण तो जेव्हा धान्य पेरतो तेव्हा त्याला माहित असतं का की माझं उत्पन्न किती मिळणार आहे. तो इन्व्हेस्ट करतो शेतामध्ये, इन्व्हेस्ट करतो. मग त्याच्यावर तो मशागत करत राहतो, मॉनिटरिंग करत राहतो, बरोबर. आणि मग त्याच्यातून तो परतावा येईल का नाही निश्चित नाही. का तर बरीच काही कारण आहेत त्याला. कोणती निसर्गाची कारण आहेत. पाऊस किती पडेल माहित नाही, पाणी कमी पडणार आहे, पाऊस अतिरिक्त होऊन जास्ती पाण्यामध्ये शेती जाणार आहे, पीक पाण्यात जाणार आहे, काहीच माहित नाही. बरोबर. कुठला रोग येणार आहे, रोगराईमध्ये पिकाचं नुकसान होणार आहे, काही माहित नाही. उद्या त्या उत्पन्न काढलेल्या पिकाला किती दर मिळणार आहे, काहीच माहित नाही. पण तो मॉनिटर करत राहतो. आणि जेव्हा ते पीक येतं आता तेव्हा 10 पोती समजा उत्पन्न त्याच्यामध्ये त्याला मिळालं, त्यांना 4 किलो बी पेरले होते आणि त्याचे 10 पोती त्याला उत्पादन झालं, तर 10च्या 10 पोती तो मार्केटमध्ये नेऊन विकतो का? नाही. असं समजा की गव्हाचं पीक निघालं, 10 पोती गहू झाला, तर तो 10 पोती नेऊन मार्केटमध्ये विकतो, सगळ्याचे पैसे करतो? नाही करत. का नाही करत? त्याचं कारण आहे. काय करतो तो? थोडे ठेवून थोडे थोडे का ठेवतो? सेव्हिंग. स्वतःच्या चरितार्थासाठी वर्षभर पुरे इतकं धान्य तो ठेवतो. सेव्ह. म्हणजे त्याला पण स्वतःला काहीतरी खाण्यापिण्यासाठी लागतं ना. बरोबर. मग ते ठेवताना सुद्धा किती ठेवतो? 10 पोत्यांमधलं समजा एखादं पोतं जर त्याला वर्षभर लागत असेल 50 किलो 100 किलो तेवढं तो धान्य ठेवतो. बरं, एकाच वर्षाचं ठेवतो का? नाही. आता पुढच्या वर्षाची सुद्धा त्याला तरतूद करायची. मग त्याच्यासाठी काय करतो? तो इतर एक्स्ट्राचं जे काही त्यातला भाग आहे तो बाजूला काढून धान्याच्या कोठारामध्ये औषध लावून ठेवतो. ते का ठेवतो? तर भविष्यात पाऊस कसा पडणार आहे माहित नाही, पुढच्या वर्षी पीक कसं पिकणार आहे माहित नाही, कोणती आपत्ती येणार आहे, दुष्काळ पडणार आहे, महापूर येणार आहे, काही माहित नाही. म्हणून तो पुढच्या वर्षाची पण तरतूद करतो. मग तिथं तो गुंतवणूक करतो का नाही, तिथं तो बचत करतो. म्हणजे ते आलेल्या उत्पादनामधला काही हिस्सा बाजूला काढतो. म्हणजे काय करतो? सेव्ह करतो. आणि मग इन्व्हेस्टमेंटचा पार्ट कुठे येतो? मग त्याच मधला काही हिस्सा परत तो पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी म्हणून मग परत 4 किलो 5 किलो बाजूला काढतो. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की बचत आणि गुंतवणुकीतला नेमका फरक काय आहे. म्हणजे अतिशय सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि याच्यामुळे क्लिअर झालं की त्याचे पिरामिड मधले स्टेजेस पण तसे का ठेवले. आधी बचत आणि नंतर गुंतवणूक असं का सांगितलंय हे यातून पूर्ण स्पष्टीकरण मिळालं. आता एखादा माणूस कमवतोय, एखादा कर्ता पुरुष आहे तो कमवतोय, तर त्याची विमा पॉलिसी किती असावी, त्यांना कसा विमा करावा, कितीचा करावा आणि याचं गणित नेमकं कसं त्यांना ठेवलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. आता हा बेसिक प्रश्न आहे. जसं की आपण आता म्हणालो की फायनान्शियल लिटरसीचा बेसच विमा आहे, तसा हा प्रश्नच बेसिक आहे. म्हणजे वयाच्या 25ला एखादा व्यक्ती कमवायला लागला तर त्याची सॅलरी छोटी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरून चालू की आत्ताच्या एकूण मोठ्या पॅकेजच्या जमान्यात एखादा व्यक्ती IT मध्ये जॉबला लागला असेल आणि त्याची पहिली सॅलरी कदाचित 10 लाख रुपये असेल, तर त्याचं उत्पन्न 10 लाख रुपये वर्षाचं. मग आता त्याचं गणित आहे, कॅल्क्युलेशन आहे, त्याला ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणतात. मग ती ह्युमन लाईफ व्हॅल्यू काढून त्यानं त्याच्यासाठी त्याच्या परिवारासाठी प्रोटेक्शन घ्यायचं आहे, म्हणजेच मानवी जीवन मूल्य. मग ते कॅल्क्युलेट कसं करतात? तर थोडक्यात आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, ह्या मोबाईलची काहीतरी व्हॅल्यू आहे कुठं? कागदावर. मोबाईल खरेदी करायला गेलो तर त्याची इनवॉइस प्राइस निघाली आणि मग मी मोबाईल खरेदी केला त्या प्राइस प्रमाणे. बरोबर. आणि मग त्या प्राइस प्रमाणे त्याला प्रोटेक्शन दिलं. बरोबर ना? प्रोटेक्शन कसं दिलं? फ्लिप गार्ड घातलं, गार्ड घातलं, कव्हर घातलं, त्याचा पण इन्शुरन्स केला त्या साईज प्रमाणे. किंवा मी एखादी गाडी घेतली 4 व्हीलर 20 लाखाची, 50 लाखाची, 10 लाखाची, त्याची इनवॉइस प्राइस आहे. त्याची इंजन असेल गाडीचं, त्याचं इंटेरियर असेल, त्याची बॉडी असेल, याप्रमाणे त्याची प्राइस ठरलेली आहे आणि त्या प्राइस प्रमाणे त्याला इन्शुरन्स केलेला आहे आणि मग ती रस्त्यावरती उतरते. बरोबर. तसं आपली सुद्धा एक व्हॅल्यू आहे, पण ती कागदावरती दिसत नाही. त्यालाच ह्युमन लाईफ व्हॅल्यू किंवा मानवी जीवन मूल्य असं म्हणतात. मग ते कॅल्क्युलेशन कसं आहे? आता गाडीची व्हॅल्यू निघाली म्हणून तिला त्याप्रमाणे त्या साईज मध्ये प्रोटेक्शन केलं, झिरो टाईप मध्ये फुल इन्शुरन्स कव्हर केलं. बरोबर. मग आपण आपल्या परिवारासाठी एक ह्युमन ॲसेट आहोत, मग अशीच मी सांगितलं. तर ती ह्युमन ॲसेट फायनान्शियल ॲसेट मध्ये कन्वर्ट झालेली आहे. आता ती फायनान्शियल ॲसेट कन्वर्ट करायची, पण ती कशी केली जाते किंवा त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे? तर त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी येतात. मग त्या व्यक्तीचं एज काय आहे, त्या व्यक्तीचं इन्कम काय आहे, त्याचे फ्युचर्स मधले गोल सेम्स काय आहेत, त्याच्या परिवारासाठीचे त्याच्या हॅबिट्स काय आहेत, त्या व्यक्तीचं लाईफस्टाईल कसं आहे फॅमिलीमध्ये, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून ह्युमन लाईफ व्हॅल्यू काढली जाते आणि काढता येते. कोणती इन्शुरन्स कंपनी त्याला तितकाच इन्शुरन्स देऊ शकते. आता मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं काय? फॉर एक्झाम्पल मगाशी आपण म्हटलं तसं की 25 वर्ष वयाची व्यक्ती आहे, त्याचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे. आता तो पुढची किती वर्ष अजून उत्पन्न कमावणार आहे? 25व्या वर्ष वयापासून ते वयाच्या 60 पर्यंत, म्हणजे 35 वर्ष. म्हणजे 35 वर्ष तो 10 लाख कमवणार आहे दरवर्षी आत्ताच इन्कम प्रमाणे. म्हणजे 10 लाख कमवून खर्च करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यानं पहिल्याच वर्षी घेतलेली आहे. बरोबर. म्हणजे 10 लाख रुपये आज कमवलेत या वर्षी आणि 10 लाख रुपये तो आता काय करणार आहे? खर्च करणार आहे. कोणासाठी? परिवारासाठी, त्याच्यातून त्याच्या लाईफस्टाईलसाठी. ज्या काही फॅमिलीमधल्या गरजा असतील, पेरेंट केअर टेकिंग असेल, त्याचे वैयक्तिक एक्सपेन्सेस असतील, काही त्याच्या लोन लायबिलिटीज असतील, त्याच्यावरती ते पैसे खर्च होणार आहेत. आता तो ह्या गोष्टी किती वर्षांसाठी करणार आहे? पुढच्या 35 वर्षांसाठी करणार आहे. आता कदाचित त्याचं उत्पन्न वाढू शकतं, 2 वर्षांना 3 वर्षांना इन्क्रीमेंट होऊ शकतं, किंवा एखादा व्यावसायिक उद्योजक असेल त्याचं उत्पन्न बदलू शकतं. आता याचं कॅल्क्युलेशन आत्ता आपण या घडीला पकडत नाहीये. आज त्याचं 10 लाख उत्पन्न आहे आणि अजून
याच 10 लाखाची लाईफस्टाईल तो अजून पुढचे 35 वर्ष देणार. आता याचा गुणाकार, त्याचं वय 25, त्याची उत्पन्न कमवण्याची राहिलेली वर्ष 35 वर्ष गुणिले म्हणजे मल्टिपल बाय त्याचं उत्पन्न 10 लाख. जी व्हॅल्यू निघेल त्याची ह्युमन लाईफ व्हॅल्यू. आता 35 वर्ष तो अजून 10 लाख कमवणार आहे आणि 10 लाख जर कॅल्क्युलेट केलं तर किती रक्कम निघते? 3,50,00,000. 3,50,00,000 ही त्या व्यक्तीची ह्युमन लाईफ व्हॅल्यू झाली, म्हणजे त्याची इनवॉइस प्राइस. बरोबर. मग त्याचा इन्शुरन्स किती असला पाहिजे आजच्या घडीला? 3,50,00,000. हे झालं कॅल्क्युलेट. हा, मग बऱ्याचदा असं होतं की मग मित्रांमध्ये चर्चा होते, मी 50 लाखाचा इन्शुरन्स केलाय, तो दुसऱ्या मित्राला सांगतो, अरे मी केला, तू पण करून घे. तो म्हणतो बरं ठीक आहे, मी पण 50 लाखाचं करून घे. पण दोन मित्रांचं वय कदाचित सारखं असू शकतं, अर्निंग वेगळं असू शकतं. बरं, अर्निंग पण कदाचित सारखं असू शकतं, पण गोल सेम्स, फॅमिलीचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदाऱ्या ह्या सगळ्या वेगळ्या. त्याच्या मुलांची एज्युकेशन लायबिलिटीज, याच्या मुलाच्या एज्युकेशनच्या लायबिलिटीज, मुलांच्या एज्युकेशन बद्दलचे गोल सेम्स, सगळ्या गोष्टी वेगळ्या किंवा डिफरंट असू शकतात. याचं कॅल्क्युलेशन करून मग दोघांसाठी वेगळा असणं अपेक्षित आहे. बरोबर. पण तिथं आपण काय करतो, तू 50चा केलायस म्हणून मी पण 50चा करतो. ऍक्च्युली ते तसं नाहीये. आता मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की ह्युमन लाईफ व्हॅल्यू प्रमाणे विमा किती असला पाहिजे कोणाचा. मग एखाद्या व्यक्तीने समजा 50 लाखाचा विमा केला पण असेल आणि त्याला गरज 3.5 कोटीची असेल. आता काय होईल, समजा 25 वर्षाची व्यक्ती आहे, त्याने 50 लाखाचा विमा केलाय आणि त्याला गरज 3.5 कोटीची होती, पण वयाच्या 30ला तो परिवारातून एक्झिट झाला. आता त्याच्या परिवाराला किती रुपये मिळतील? 50 लाखच मिळतील. मग राहिलेल्या वरच्या 30 वर्षांचा जो बॅकलॉग होतो 3 कोटीचा, तो कुठून येणार आहे? मग तिथं फायनान्शियल स्ट्रगल आहे. बरोबर. याच्यासाठी फुल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे व्यक्तीसाठी, आणि इन्शुरन्स हा या साईज मध्ये असावा. बरोबर. आता समजलं असेल आपल्या व्ह्युअर्सना किंवा सगळ्यांनाच की नक्की ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे काय आणि इन्शुरन्स कितीचा केला पाहिजे, आणि हे तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. आता जसं त्यांनी गणित सांगितलं त्या गणितमध्ये बसून त्या पद्धतीने तुम्ही तो कॅल्क्युलेट करू शकता. आता आपण म्हणतो की शिक्षण असं, मुलांचं शिक्षण असेल किंवा रिटायरमेंट असेल, तर यासाठी गुंतवणूक हे करणं फार गरजेचं आहे. आणि आता सोशल मीडियावर याचं फार सांगितलं जातंय की तुम्ही SIP करा, टर्म इन्शुरन्स घ्या. तर मग हे प्लॅनिंग करणं कितपत गरजेचं आहे आणि हे योग्य कसं करावं? म्हणजे मुलांच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग किंवा रिटायरमेंट? मुलांचं एज्युकेशनचं प्लॅनिंग आलं, रिटायरमेंट प्लॅनिंग आलं, तर याच्यामध्ये SIP किंवा टर्म इन्शुरन्स कशा पद्धतीने घेतले पाहिजे? नाही, आता टर्म इन्शुरन्स बद्दल आताच आपण बोललो. टर्म इन्शुरन्स हा किती असायला पाहिजे ह्युमन लाईफ व्हॅल्यू प्रमाणे. आता रिटायरमेंट प्लॅनिंग आणि एज्युकेशन प्लॅनिंग याच्याबद्दल आपण बोलूयात. जसं की तुम्ही आता विचारलं, तर एज्युकेशन प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅनिंग याच्यासाठी सुद्धा आपण ऐकतो की SIPच केल्या पाहिजे, किंवा जनरली लोक असं म्हणतात किंवा आपण ऐकतो की, किंवा बरेच फायनान्शियल प्लॅनर असं सांगतात की टर्म इन्शुरन्स घ्या आणि रिटायरमेंट आणि एज्युकेशनसाठी काय करा, SIP करा. आता हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आहे थोडक्यात. तर मला असं वाटतं की 100% हे बरोबर नाहीये. 100% बरोबर नाहीये. काही अंशी बरोबर आहे, कारण रिटायरमेंट आणि एज्युकेशन हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे गॅरंटेड इव्हेंट, आणि SIPचे रिटर्न्स हे गॅरंटेड नाही. म्हणजे आपण अंदाज लावला पाहिजे, आत्ताचं माझं इन्कम, आत्ताची माझी लाईफस्टाईल, आत्ताचे एज्युकेशनचे खर्च, आणि भविष्यामध्ये मग ते 15 वर्षांनी असेल माझ्या मुलांच्यासाठी किंवा 20 वर्षांनी, ते किती खर्च असू शकतात एज्युकेशन, किंवा माझ्या आत्ताची लाईफस्टाईल जगण्याचा खर्च, आणि भविष्यात मला 20 वर्षानंतर, माझं वय 40 असेल तर 20 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 60ला, तेव्हा माझा बेसिक लाईफस्टाईलचा खर्च किती असू शकतो. याचं जर गणित घातलं तर ते इन्फ्लेशनशी कनेक्ट आहे पुन्हा. मग पुन्हा आपल्याला तिथं तेच सांगितलं जातं की इन्फ्लेशन बीट करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायला पाहिजे, SIP किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले पाहिजे. पण मुळात इन्फ्लेशन किती हे पहिला समजून घ्यायला पाहिजे. आता एज्युकेशनसाठीचं जे इन्फ्लेशन आहे ते वेगळं आहे, आणि बेसिक लाईफस्टाईलसाठीचं जे एज्युकेशन आहे ते वेगळं आहे. आता एज्युकेशनचं जे इन्फ्लेशन आहे ते साधारण 8% वगैरे आहे, 8.5%, 9%च्या आसपास आहे एज्युकेशन इन्फ्लेशन, जे इम्प्रूव्ह होणार आहे पुढच्या 15 वर्षांनी, 20 वर्ष, याच पॅटर्न मध्ये ते इन्क्रीज होत आहे. बरोबर. पण बेसिक लाईफस्टाईलचं जे इन्फ्लेशन आहे ते मॅक्झिमम 6%. तुम्ही आकडेवारी पडताळून पाहू शकता. आज बरीच साधनं आलेली आहेत, आज AI आपल्याकडे हातामध्ये, आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही चेक करू शकता, क्रॉस चेक करा. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. तुम्ही जर असं विचारलं गुगलला 1960 पासून 2025 पर्यंत भारतामधला इन्फ्लेशनचा रेट काय होता, तुम्हाला ह्या 65-66 वर्षांचा इन्फ्लेशनचा रेट तुम्हाला पाहायला मिळेल. इतर देशांमध्ये सुद्धा इन्फ्लेशन कसं आहे तेही पाहायला मिळेल. पण जनरली असं होतं की आपल्याला वारंवार सांगितलं जातं की भारतामध्ये इन्फ्लेशन वाढतंय. आता मी तुम्हाला एक काउंटर प्रश्न करतो, तुम्ही कधी कुठं असं ऐकलंय का की इन्फ्लेशन किती आहे, किंवा तुमच्यापर्यंत अशा कुठल्या गोष्टी आल्यात का, तुम्ही कधी पाहिल्यात का किंवा बघितल्यात की आत्ताचं भारताचं इन्फ्लेशन किती आहे, तुम्ही ऐकलंय कुठं युट्यूबवरती किंवा कुठल्याही रील्स मध्ये? जनरली फक्त इन्फ्लेशन वाढतंय एवढंच ऐकतोय, पण ते किती पटीमध्ये वाढतंय असं ऐकलंय? नाही. बरं, तुम्ही हे ऐकलं असेल की किती पटीमध्ये रिटर्न मिळायला पाहिजे, किती टक्के रिटर्न मिळायला पाहिजे, हे ऐकलंय? ते किती टक्के मिळायला पाहिजे असं
तुमच्या ऐकण्यात आले. बरेच जण 10%, 9% अशा पद्धतीने सांगत असतात. नाही, तुम्ही फार कमी सांगितलं. हो. बरं. जनरली आपण जे ऐकतो आज सोशल मीडियावरती, तिथं आपल्याला 12% प्लस बर रिटर्न मिळायला पाहिजेत आणि इन्फ्लेशन 12% आहे हे सांगितलं जातं. बर पण माझा ह्याला विरोध आहे. ऍक्च्युली इन्फ्लेशन 12% नाहीच आहे. हम्म हे फक्त दाखवलेलं 12% इन्फ्लेशन. हा, इन्फ्लेशन 12% आहे, पण ते कुठं आहे हे सांगितलं जातं. मग तिथं फरक आहे. मी मगाशी म्हणालो की बेसिक इन्फ्लेशन हे 6% आहे. बेसिक म्हणजे कुठलं? बेसिक लाईफस्टाईलचं. कारण इंडियन इकॉनॉमी रन कोण करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, आरबीआय करतं. टॅक्सच्या रूपाने आपला पैसा गव्हर्नमेंटकडे जातो. नोटा आरबीआय छापतं. छापलेल्या नोटा आरबीआयच्या वतीनं बँकांमध्ये सर्क्युलेट होतात, चलनातून आपल्यापर्यंत येतात. पुन्हा आपण त्या चलनातल्या नोटा परत टॅक्सच्या रूपाने गव्हर्नमेंटला देतो किंवा मग बँकांमध्ये एफडी, आपण कमवलेल्या उत्पन्नातून एफडी मध्ये ठेवतो. बरोबर. त्या एफडीला व्याजदर आरबीआय ठरवतं, रेपो रेट आरबीआय ठरवतं आणि मग देशाचा जीडीपी ठरतो दरडोई उत्पन्नाप्रमाणे आणि त्यानुसार इकॉनॉमी रन होते. हे जे सगळं कॅल्क्युलेशन किंवा गणित आहे, हे गणित जर मांडलं तर मग 12% इन्फ्लेशन आहे कुठं, त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. किंवा ते आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर त्या आकडेवारीमध्ये चेक केलं पाहिजे. जर 12% इन्फ्लेशन असेल तर मग बँकांचे व्याजदर आज 13% 14% पाहिजे कर्जाचे. एफडीचे व्याजदर आज 12% मिळायला पाहिजे. आज आहेत का? त्याचं कारण काय? तर इन्फ्लेशन 6% आहे असं मगाशी मी म्हणालो. हे बेसिक लाईफस्टाईलचं इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशन म्हणजे काय? मुळात महागाई वृद्धी दर ती कशी कॅल्क्युलेट केली जाते? जीडीपी जो आहे, दरडोई मानसी उत्पन्न, याच्यानुसार ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेट. मग सामान्य माणसाला त्याचं राहणीमान जगण्यासाठीचा जो बेसिक खर्च आहे ते म्हणजे इन्फ्लेशन आहे आणि म्हणून ते 6%. म्हणून आज जर तुम्ही बँकांमध्ये चेक केलं तर कुठल्याही, तर एफडीचा रेट आज किती आहे? मॅक्झिमम 6.5 ते 7%. आणि कर्जाचा व्याजदराचा रेट किती आहे? सगळ्यात कमी असणारा हाऊसिंगचा रेट किती आहे? 7.5-8%. बरोबर ना? आणि कार लोनचा 8.5%. क्लिअर? मग एफडी मध्येच ऑलरेडी इन्फ्लेशन आपले बीट केलेलं आहे बँकांनी, आरबीआयने. त्याप्रमाणेच त्या सगळ्या गोष्टी रन केलेल्या आहेत. म्हणजे मला जर 7% बँकांमधून रेट मिळत असेल एफडीचा आणि इन्फ्लेशन 6%, 6.5% असेल तर ऑलरेडी इन्फ्लेशन बीट करणारा व्याजाचा दर मला एफडी वरतीच मिळतो. बेसिक मध्ये कोणत्या गोष्टी येतात? अन्न, वस्त्र, निवारा. म्हणजे माझं राहणं, खाणं पिणं जे आहे त्याच्यासाठीची जी काही कॉस्ट आहे ती 6% मध्ये भागते. आता तुम्ही म्हणाल मग 12% कसं सांगेल? 12% कुठे येतं? माझ्या लक्झुरियस लाईफस्टाईलमध्ये. म्हणजे मला हॉटेलिंग करायचं आहे महिन्यातून एकदा, मला मॉलमध्ये फिरायला जाऊन खरेदी करायची, मला पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्चायचे आहेत, मला फॉरेनची ट्रिप करायची आहे किंवा डोमेस्टिक ट्रिप करायची आहे. हे लक्झुरियस मध्ये येणारा विषय आहे. इथं तुमचं इन्फ्लेशन चेंज होतं, मग ते 12% जातं. मग आपल्याला लाईफस्टाईल मध्ये जगायचं असेल ह्या हायर लेवलला तर मग तुम्ही तिथं विचार करू शकता 12% प्लस मला रिटर्न आले. पण बेसिक लाईफस्टाईलचं जर इन्फ्लेशनचं कॅल्क्युलेशन बघितलं तर तुम्हाला बेसिकची पहिला पूर्तता करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा माझ्या घरामध्ये इंटिरियर माझ्यासाठी महत्वाचं आहे का मला राहण्यासाठी घर महत्वाचं आहे? राहण्यासाठी घर जे मजबूत आहे, जे सुरक्षित आहे, भक्कम भिंतीचं आहे. क्लिअर? इंटिरियर हे नंतर आहे. इंटिरियर हा लक्झुरियस विषय आहे. मग ते कसं असावं, किती रुपये खर्च करून असावं, सोफा किती रुपयाचा असावा, झुंबर किती मोठा असावं, हे नंतरच आहे. म्हणजे ते मी कॉस्टिंग तिथं कॉम्प्रोमाइज करू शकतो, कमी करू शकतो, इच्छेप्रमाणे करू शकतो. किंवा माझी एखादी ट्रिप करायची आहे मला, मग अशी आपण बोलता बोलता म्हणालो की डोमेस्टिक ट्रिप करायची आहे किंवा फॉरेनची ट्रिप करायची आहे, तर ती मी अरेंज करताना 15 दिवसाची ऐवजी 10 दिवसाची करू शकतो, 5 दिवसांची करू शकतो, कारण तिथं मला चॉईस आहे. बरोबर. पण माझ्या दैनंदिन जीवनामधले जे खर्च आहेत तिथं मला कॉम्प्रोमाइज करता येत नाही. मला रोज 1 लिटर दूध लागतं तर मला 1 लिटर दूध आणलं पाहिजे. मला रोज दिवसातून 2 वेळेला जेवायला लागतं, तेवढं मला जेवण मिळायला पाहिजे. ही माझी बेसिक नीड आहे. म्हणून पहिला बेसिक नीड फुलफिल करा. म्हणून फायनान्शियल प्लॅनचा पिरामिड ही तेच सांगतो की पहिला बेसिक गरजा फुलफिल करण्यासाठी सेव्ह करा आणि ती ऍश्युरिटी पहिल्यांदा तयार करा आणि मग लक्झुरियस गोष्टींसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, कारण तिथं फ्लक्च्युएशन आहे. मग तिथं रक्कम काही तुम्ही गुंतवली आहे, तुमची अपेक्षा आहे की मला मोठी रक्कम मिळावी, 20% 25% परतावा मिळावा, पण दुर्दैवानं तो परतावा कमी मिळाला आणि त्या रकमेतून तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, समजा गाडी घ्यायची, फॉरेनची ट्रिप करायची आहे, तर ते तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. फॉरेनची ट्रिप 15 दिवसांची करायची, कॉम्प्रोमाइज करून मी 12 दिवसांची करू शकतो. बरोबर. टॉप मॉडेल गाडी घ्यायची होती, मला रिटर्न कमी दिसत आहेत तर मी सेकंड टॉप घेऊ शकतो. याच्यासाठी ते इन्फ्लेशन. तर तुमच्या आता लक्षात असं आलं असेल की नेमकं मला काय सांगायचं आहे, किंवा दर्शकांनाही लक्षात आलं असेल की इन्फ्लेशन आणि मग रिटर्न हा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. बरोबर. आणि मग रिटायरमेंट आणि एज्युकेशन बद्दल बोलायचं झालं तर एज्युकेशन हा गॅरंटेड इव्हेंट आहे. आता मुलाचा जन्म पहिल्या वर्षी झाला, जेव्हा मूल जन्माला येतं त्याचं वय 0 आहे आणि ते जेव्हा शिक्षण हायर एज्युकेशनला जाणार आहे त्याचा कालावधी 18 वर्षांचा आहे. 18 वर्षांच्या पिरियडमध्ये मला त्याच्यासाठी सेव्हिंग करायचं आहे आणि मला माहिती आहे की 18 वर्षानंतर त्याला हायर एज्युकेशनला
एक्स अमाऊंट मला लागणार आहे. बरं ती किती लागणार आहे हे आत्ताच्या कॉस्टिंग प्रमाणे आपण इमॅजिन करू शकतो, हम्म. कॅल्क्युलेट करू शकतो. आता म्हणाल मग ते कसं करायचं? जसं मी मगाशी म्हणालो की 8% जर आपण कॅल्क्युलेशन पकडलं इन्फ्लेशन हम्म. एज्युकेशनचं, तर त्या पटीमध्ये मला जिथं रिटर्न मिळतात गॅरंटेड तेवढे मला मिळतीलच. हम्म. अशा ठिकाणी आपण ते सेव्ह केले पाहिजे. Save. इन्व्हेस्ट नाही, सेव्ह केले Save. पाहिजे. मग आता रिटायरमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर रिटायरमेंटचं सुद्धा कॅल्क्युलेशन 6% आहे. हम्म. का तर बेसिक लाईफस्टाईल आपण प्रोटेक्ट करतो. आज माझं उत्पन्न 50,000 रुपये आहे महिन्याचं. 20 वर्षानंतर मला 50,000च्या अगेन्स्ट 1 लाख रुपये लागणार आहे. सॉरी 2 लाख रुपये लागणार आहे. 2 लाख रुपये लागणार आहेत महिन्याला. तर मला ते महिन्याला 2 लाख येण्यासाठी 20 वर्षानंतर म्हणजे 4 पट हम्म. किंवा 3 पट, आपण 3 पट कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 लाख रुपये. तर मग ते 6 ते 7% रिटर्न्स प्रमाणे मला तेवढे पैसे येतात. 1.5 लाख रुपये येतात 6.5 ते 7% रिटर्न्स प्रमाणे. मग मी जर आज 50,000 रुपये कमवत असेल आणि मला तेव्हा 1.5 लाख रुपये लागणार असतील, तर ते 1.5 लाख कसे येतील याच्यासाठी मी सेव्हिंग करायला पाहिजे त्या पिरियडसाठी, 20 वर्षांसाठी. मग हा लॉंग टर्मचा पिरियड आहे. मग इथं SIP करणं आणि मग सगळा टर्म इन्शुरन्सवरती डिपेंड राहणं हे थोडं धोक्याचं आहे किंवा रिस्की आहे. बरं, बरोबर. पुन्हा तो जो पिरियड आहे तो मात्र गॅरंटेड आहे. हम्म. बरं, कशातून तुम्ही ती गुंतवणूक करणार आहे? तुमच्या उत्पन्नातून करणार आहे. क्लिअर? हो. म्हणजे SIPचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे तो कसा भरणार आहे मी? माझ्या इन्कम मधून. बरोबर. म्हणजे ती रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली किती वर्षांसाठी? मुलाचं वय 1 वर्ष आहे तर 18 वर्षासाठी घेतली. किंवा मला रिटायर व्हायचं आहे, माझ्यासोबत माझ्या लाईफ पार्टनरचं पण रिटायरमेंट एज आहे, माझं वय 35 आहे, तर पुढच्या 25 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे. हम्म. आणि रिटायरमेंट कॉर्पस मला 25 वर्षानंतर तयार पाहिजे जितका मला अपेक्षित आहे. म्हणजे 25 वर्षासाठी ती इन्स्टॉलमेंट कोण करणार आहे? पुन्हा SIPची मी करणार आहे. कधी? इन प्रेझेंट. म्हणजे मी असतानाही मला आणि माझ्या लाईफ पार्टनरला तो कॉर्पस तसाच मिळायला पाहिजे. बरोबर. पण मी नसताना रिटायरमेंट चेंज होणार आहे, बरोबर. मुलांचे एज्युकेशन तो इव्हेंट बदलणार आहे? नाही. नाही बदलणार. मग इथं तुमची प्रिपरेशन त्या दिशेने असली पाहिजे. हा तो विषय आहे. म्हणून इथं रिटायरमेंट आणि एज्युकेशनसाठी फक्त आणि फक्त SIP मध्ये गुंतवणूक करा आणि राम भरोसे राहा. हे थोडं अधिक Risky. अतिशयोक्तीचं किंवा रिस्की असं मला वाटतं. बरोबर. आपण असं ऐकतो की विमा क्षेत्रामध्ये जेव्हा आपण सेव्ह करतो किंवा इन्व्हेस्ट करतो तर त्यातून रिटर्न्स तेवढे मिळत नाहीत आणि त्यामध्ये IRR म्हणजे नेमकं काय आणि दुसरी गोष्ट त्यातून मिळणारे रिटर्न्स हे आपल्याला कमी दिसून येतात. असं बरेच जण किंवा नवीन पिढी अशाच पद्धतीनं ऐकत असते आणि आपल्याला बऱ्याच सोशल मीडियावर आपल्याला हे ऐकायला मिळते, बरेच इन्फ्लुएन्सर्स सांगत असतात. तर मग याबद्दल तुम्ही काय सांगा? आता IRR म्हणजे काय? तर इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता तुम्ही जो असा प्रश्न विचारलात की विमा क्षेत्रामध्ये गुंतवणूक किंवा बचत केल्यानंतर रिटर्न कमी मिळतात, आत्ताच आपण त्याच्याबद्दल बोलतो. रिटर्न हा विषय वेगळा आहे. हम्म. आता प्रत्येक गोष्टीमध्ये मला रिटर्नच बघायचे आहेत का? नाही. करेक्ट. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये फायदाच झाला पाहिजे अशी अपेक्षा न करता मला थोडा कम्फर्ट पण बघायला लागेल ना. बरोबर. थोडक्यात जर मी असं विचारलं तुम्हाला की तुम्हाला अल्टोची गाडी घ्यायची आहे का मर्सिडीज घ्यायची, तुम्हाला काय घ्यायला आवडेल? अल्टो. काय घ्यायला आवडेल? नाही, मर्सिडीज लक्झुरियस बघायला गेलं तर मर्सिडीज घ्यायला आवडेल. कम्फर्ट बघायला गेला किंवा तोपर्यंत बाबा आपल्याला काहीतरी घ्यायचंय, 4 व्हीलरच घ्यायचंय नाही, तर आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. बर. मला जर मायलेज पाहिजे असेल तर मी अल्टो घेईन. हा. बघा, म्हणजे मी इकॉनॉमिकल विचार करेन. पण जर मला कम्फर्ट पाहिजे असेल तर मी काय घेईन? मर्सिडीज घेईन. म्हणजे माझी पेइंग कॅपॅसिटी असेल तिथं. हा फरक आहे. बरोबर. तसंच आपल्याला काय पाहिजे त्याचं आधी आपल्याला प्लॅनिंग करायला पाहिजे. म्हणजे तिकडं आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे बरोबर. माझी नीड काय आहे, माझी गरज काय आहे आणि कोणत्या गोष्टींसाठी मी ते करतो आणि मग मला त्याचा परतावा किती मिळतो. म्हणजे मगाशी मी म्हणालो तसं की माझी जर बेसिक नीड असेल तर बेसिक नीडसाठी मला सेव्हिंग पाहिजे. तिथे मी IRR बघणार नाही. कारण मला तिथे ॲश्युरिटी महत्वाची आहे. माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी मला 1 कोटी पाहिजे तर तेव्हा मला 1 कोटी आले पाहिजे. तिथे मला 90 लाख मिळाले तर चालतील का? 70 लाख मिळाले तर चालतील का? मी मुलाला म्हणू शकतो का तुझं ऍडमिशन आपण नेक्स्ट इयर करूया, किंवा तुला MS करायचं होतं, MBBS करायचं होतं, त्याच्याऐवजी तू काय कर, दुसऱ्या कुठल्या तरी फॅकल्टीला जा, ज्याची कॉस्ट कमी आहे. चालणार आहे का? नाही चालणार. किंवा माझं रिटायरमेंट मला सिक्युअर करायचं होतं, रिटायरमेंटला मला कॉर्पस मिळणार होता, मी IRR बघून किंवा IRR चांगला मिळतो या अपेक्षेने कुठेतरी गुंतवणूक केली आणि चुकून त्याच वेळेला आत्तासारखी परिस्थिती निर्माण झाली जी की आता मार्केटची स्थिती आहे. अमेरिका, रशिया, इस्रायल असं जे काही युद्ध सुरू आहे, मार्केट आता थोडंसं हॅम्पर आहे. अशा परिस्थितीमध्ये असं तेव्हा काही झालं, तेव्हा कुठेतरी भारत चीन युद्ध सुरू झालं, मार्केटची स्थिती खराब झाली किंवा अजून काही इंटरनॅशनल प्रॉब्लेम किंवा क्रायसिस तयार झाले आणि मार्केट मायनस आलं आणि मला रिटायरमेंट फंड 1 कोटी मिळणार होता, तो 60 लाख दिसतोय, 70 लाख दिसतोय. तर मला कॉम्प्रोमाइज करायला लागेल. म्हणजे माझ्या बेसिक नीड्स कोणते आहेत आणि माझ्या लक्झुरियस नीड्स कोणते आहेत त्याच्यानुसार मला प्लॅनिंग करायला पाहिजे. मग लक्झुरियस नीड्ससाठी तुम्ही IRR चॉईस करू शकता, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता तिथं सुद्धा SIP मध्ये एक्सटेंडेड रेट ऑफ रिटर्न असं बघितलं जातं. एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे मला परतावा किती मिळतो त्याचं ते कॅल्क्युलेट. ह्या 2 गोष्टी डिफरंट आहेत. म्हणूनच मला परत तेच सांगायचं आहे की तुमच्या बेसिक लाईफस्टाईलसाठी तुम्हाला सेव्हिंग पाहिजे, बेसिक, आणि लक्झुरियस लाईफस्टाईलसाठी इन्व्हेस्टमेंटकडे जा. म्हणजे थोडक्यात तुमच्या समोर जेवणाचं ताट ठेवलंय बघा, बेसिक आहे. म्हणजे बेसिक फूड लागतं आपल्याला रोज. आणि मी जर तुम्हाला विचारलं त्याच्या शेजारीच आईस्क्रीमची किंवा
गुलाबजामुनची वाटी ठेवली. तुमच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? तुम्हाला आईस्क्रीम किंवा गुलाबजामुन आवडतं आणि तुम्हाला 12-1 वाजता भूक लागली, तुम्ही काय कराल? बेसिक पहिला ताट, हा. पहिलं जेवण. तुम्ही भाजी, भाकरी, हम्म. पोळी, वरण, भात, आमटी, लिंबू ह्या ज्या गोष्टी आहेत, उसळ हे किंवा कोशिंबीर, हे जे बेसिक ताट तुमच्या समोर आहे ते तुम्ही आहार म्हणून घ्याल का आवडतं म्हणून तुम्ही 4 वाटी फक्त ते आईस्क्रीम किंवा 4 वाटी गुलाबजामुनच खाल आणि तुमची भूक भागवाल? नाही, पहिला बेसिक जेवण. Perfect. कारण काय त्याचं? कारण कारण हा, शरीरासाठी आवश्यक असणारे पोषण मूल्य किंवा जे घटक आहेत ते तुम्हाला तिथे मिळणार आहेत. बरोबर. म्हणजे ती तुमची नीड आहे, शरीराची गरज आहे. हम्म. फक्त भूक भागवणं इतकंच त्याचा उद्देश किंवा मोठं नाहीये. आता माझ्या जेवणाला किंवा जेवणाच्या त्या ताटामध्ये मला श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजामुनची वाटी रोज नसली तर काय फरक पडतो का? नाही. काहीच नाही पडत. पण मला काय लागतं? बेसिक फूड लागतं. बरोबर. म्हणून बेसिक ज्या नीड्स आहेत, पुन्हा तिथंच येतो मी. हम्म. बेसिक नीड आहे त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? सेव्हिंग पाहिजे. हम्म. आणि मग लक्झुरियस गोष्ट आहे ती. म्हणजे गुलाबजामुन किंवा आईस्क्रीम हे लक्झुरियस आहे. हम्म. ते नाही मला मिळालं म्हणून मला फरक पडत नाही. लक्षात आलं? बरोबर. आणि त्यानुसार मला त्या गोष्टीचा चॉईस असला पाहिजे. आणि म्हणून मी पहिल्यांदा बेसिक गोष्टी फुलफिल करू आणि मग मी लक्झुरियसकडे जातो. बरोबर. आता आपण बघतोय की महागाई आपल्याला वाढताना दिसते. इन्फ्लेशन बीट करण्यासाठी गुंतवणूकच करणं गरजेचं आहे का? आणि यामध्ये सुद्धा रिटायरमेंट नंतर असेल किंवा शिक्षणासाठी असेल, तर मग यासाठी गुंतवणूक कशी प्लॅन करू शकतो किंवा त्याचं काय महत्व आहे? आणि याच्यात मेन अशी गोष्ट आहे की गुंतवणूकच केली पाहिजे का? नाही, आता आपण जे बोललो, आपण जे आता डिस्कस केलं, याचं उत्तर तिथंच आहे पुन्हा. बरं. इन्फ्लेशन मगाशी मी जे सांगितलेलं ऑलरेडी याचं उत्तर मी दिलेलं आहे. इन्फ्लेशन आता आपल्याला सांगितलं जातं की 12%, पण बरोबर. ऍक्च्युली ते 6% आहे. हम्म. आता 6% हे बेसिक नीड्स आहे आणि 12% हे इन्फ्लेशन जे दिसतं किंवा दाखवलं जातं किंवा आपल्याला जे भासतं ते लक्झुरियस लाईफस्टाईलचं आहे. बरोबर. म्हणजे या गोष्टींसाठी मुलांचं एज्युकेशन किंवा रिटायरमेंट याचं प्लॅनिंग आपल्याला बेसिक इन्फ्लेशनशी काउंट करून करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जिथं मला 6%, 7% रिटर्न मिळतात, गॅरंटेड मिळतात, जिथं मला माहिती आहे की मला इथं एवढे पैसे लागणार आहेत आणि तेवढे आलेच पाहिजेत, हम्म. याची प्रिपरेशन माझी जिथं होते तिथं मला ते करणं अपेक्षित आहे. बरोबर. म्हणजे मला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण अजून थोडंसं मी त्याच्यात विस्तृतपणाने सांगतो की जुने जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते ना आपले, हम्म. जे 2005 पूर्वी गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झालेले आहेत, हम्म. त्या सगळ्यांना पीएफ होता, बरोबर. प्रॉव्हिडंट फंड होता. Provident. आता प्रॉव्हिडंट फंड हे जे टूल आहे हे इन्व्हेस्टमेंटचं टूल आहे का सेव्हिंगचं आहे? सेव्हिंग. करेक्ट. म्हणजे पीएफ मध्ये 7%, 8% परतावा होता हम्म. आणि भविष्य निर्वाह निधी, हम्म. पीएफ म्हणजे काय? भविष्य निर्वाह निधी. भविष्याचा निर्वाहाचा निधी तो कधी मिळत होता? रिटायर झाल्यानंतर. कशासाठी? भविष्याच्या निर्वाहासाठी. हम्म. आणि तो कसा दिला जात होता? गॅरंटेड रेट ऑफ रिटर्न हम्म. मधून. म्हणजे गॅरंटेड रिटर्न मधून 8%, 8.5% त्याला व्याज होतं. हम्म. म्हणून कुठलाही व्यक्ती यांना पीएफ होता त्याचे पैसे किती जमा झालेत आणि त्याच्यावरती किती इंटरेस्ट जमा आहे हम्म. त्याला बघता येत होतं. हम्म. तो अंदाज लावू शकत होता की त्याला किती परतावा मिळणार आहे, त्याचा पीएफ किती जमा आहे, बरोबर. मला पीएफ किती मिळणार आहे त्याला माहिती होतं. आता त्याच गव्हर्नमेंट एम्प्लॉईंना पेन्शन पण होती. हम्म. आता ती सुद्धा त्यांना माहिती होती किती मिळणार आहे रिटायर होण्यापूर्वी. एखादा व्यक्ती वयाच्या 57ला असेल, 57 किंवा 55 मध्ये असेल आणि त्याला जर व्हीआरएस घ्यायची हम्म. आणि त्याचं जर उत्पन्न 50,000 रुपये असेल महिन्याचं, तर तो सांगू शकत होता की 50,000 माझी सॅलरी आहे आणि 50,000 सॅलरीमध्ये मी जर उद्या व्हीआरएस घेतली किंवा रिटायर झालो तर मला 25,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. हम्म. किंवा माझ्या पश्चात माझ्या लाईफ पार्टनरला 12,500 रुपये पेन्शन मिळणार आहे, माहिती बरोबर. होतं, कम्फर्ट होता. हम्म. आता असा कम्फर्ट आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये मिळतो का? नाही. ह्याचंच कारण आहे की आज 2005 नंतरचे जे जॉईन झालेले गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांना आज एलपीएस दिलंय. आता बघा, त्यांना पीएफ बंद केलाय, हम्म. नॅशनल पेन्शन स्कीम दिली आणि ती नॅशनल पेन्शन स्कीम पुन्हा सेव्हिंग ओरिएंटेड नाही आहे, बर. इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड. म्हणजे ती सब्जेक्ट टू मार्केट आहे. हा. आणि म्हणून गव्हर्नमेंट एम्प्लॉई आज रस्त्यावर उतरून काय करतायत? आंदोलन करतायत की हम्म. आम्हाला ओपीएस प्रमाणे पेन्शन द्या. का? तर त्यांना कम्फर्ट नाही आहे, आज वाटत नाही कम्फर्टेबल. रिझन काय? तर ऍश्युरिटीज नाही आहे किती पेन्शन मिळणार, हम्म. पीएफ किती मिळणार हा विषयच नाही का, तर पीएफच त्यांना दिलेलं नाही आहे. बरोबर. आता एनपीएस मध्ये पण त्यांना 60-40चा ऑप्शन दिलेला आहे. एनपीएस मध्ये त्यांना मिळणारा जो फंड आहे, हम्म. एनपीएस ची जी व्हॅल्यू असेल रिटायर होताना हम्म. त्यातले 60% त्यांना एक रकमी मिळणार आहे, हम्म. जसा पीएफ मिळत होता. बरोबर. आणि 40% रक्कम त्यांना परत कुठेतरी अॅन्युटी मध्ये ठेवायची त्यातली, बर. आणि त्याच्यावरचं व्याज ही पेन्शन म्हणून घ्यायची. बर. अशी ती एनपीएस ची स्कीम आहे किंवा अशी ती योजना आहे हम्म. गव्हर्नमेंट एम्प्लॉयांना आता जी सुरू आहे ती. आणि म्हणून ते आंदोलन करतायत की आम्हाला ओपीएस प्रमाणे पेन्शन मिळायला पाहिजे. हम्म. मग ह्याचं रिझन काय? तर बेसिक लाईफस्टाईल जगण्यासाठी आजचा जो खर्च आहे तो तेव्हा सुद्धा तसाच असणार आहे ना, लाईफस्टाईल हम्म. तशीच असणार आहे, हो. बदलणार नाही. कदाचित आज त्यांचा बेसिक खर्च महिन्याचा 30,000 रुपये असेल, तर त्यावेळेला कदाचित 1,00,000 रुपये असू शकतो 20 वर्षानंतर. तर तिथं 1,00,000 रुपये मिळणार आहेत का हे त्यांना माहितीच नाही आहे ना, म्हणून ते ओल्ड पेन्शन स्कीमची डिमांड करतायत. बरोबर.
म्हणजे थोडक्यात काय, मग आता इथं गंमत आहे. आता जर त्यांना विचारलं की तुम्ही एनपीएसला विरोध करताय, एनपीएस काय आहे, सब्जेक्ट टू मार्केट आहे, इन्व्हेस्टमेंट दिली आहे, रिटर्न चांगले मिळणार आहेत, आणि जर त्यांनाच विचारलं की तू रिटायरमेंटसाठी काय केलंयस, तर तेच उत्तर देतात, मी एसआयपी केली. बघा म्हणजे किती इथं कॉन्ट्रोवर्सी आहे, म्हणजे गोंधळ आहे. आता ते मागतायत गव्हर्नमेंटकडे काय की मला ऍश्युरिटी पाहिजे, मग ऍश्युरिटी पाहिजे तर काय करायला पाहिजे, सेव्हिंगला जायला पाहिजे. गव्हर्नमेंट पूर्वी जी पेन्शन देत होती ती सेव्हिंग ओरिएंटेड होती, इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड नव्हती. आता त्यांना इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड दिली. इकडे विरोध करतायत आणि इकडे विचारायला गेलं तर म्हणतायत एसआयपी. मग हे कशामुळं, आमच्यासारख्या लोकांनी त्यांना सांगितल्यामुळं. मुळात तुम्ही ऍश्युरिटीची प्रोव्हिजन करा, मग त्यासाठी सेव्हिंग कडे जा आणि मग इन्व्हेस्टमेंट कडे. बरोबर. आता आपण बघतो की ज्यांचं इन्कम आता समजा महिन्याला आपल्याला एक 50,000 येत असेल तर त्यामध्ये आपण ईएमआय करू शकतो आणि एखादी लक्झुरियस प्रोडक्ट असेल किंवा जे आपल्याला घ्यायचं आहे ते घेऊ शकतो. मग आता क्रेडिट कार्ड सिस्टीममुळं तिथेही आपण तसंच करतो की क्रेडिट कार्ड स्वाईप करतो आणि अमाऊंट आपण नंतर परतावा त्याचा देऊ शकतो. अशा पद्धतीने बरेच लोक लोन घेतात, होम लोन असेल, कार लोन असेल किंवा ईएमआय वर एखादी गोष्ट घेतात. तर मग हे योग्य आहे की अयोग्य आहे? ईएमआय वरची कोणती गोष्ट घेणं हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा जो प्रश्न, आता याला दोन अँगल आहेत. त्या व्यक्तीची गरज कशी आहे त्याच्यावरती डिपेंड, त्याला इमर्जन्सी किंवा अर्जन्सी कितपत आहे त्याच्यावरती ती अवलंबून आहे. जर त्याच्याकडे कपॅसिटी असेल की तो थांबून ती गोष्ट घेऊ शकत असेल तर त्यांना सेव्हिंग करून घ्या. त्याला थोडक्यात टीव्ही घ्यायचा आहे, बाईक घ्यायची आणि छोट्या छोट्या गोष्टी, तर तिथं तो सेव्ह करून सुद्धा ती गोष्ट घेऊ शकतो. आता क्रेडिट कार्डवरती बऱ्याच काही ऑफर्स मिळतात, लोक सिबिल चांगला होतात म्हणून क्रेडिट कार्ड स्वॅप करतात. पण क्रेडिट कार्ड हा थोडक्यात पुन्हा भुलभुलही आहे. म्हणजे पैसे माझ्याकडे येण्यापूर्वी मी ते पैसे खर्च करतोय पुढचे, मग तिथं कंट्रोल राहत नाही, म्हणजे खर्चांवरती नियंत्रण राहत नाही. बरोबर. मग हा कमकुवत दुवा या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पकडलेला आहे. आणि जर त्याचा इन्स्टॉलमेंट चुकला तर काय होतं हे तुम्हालाही माहिती आहे. बरोबर. कारण त्याचा जो व्याजाचा रेट आहे तो फार मोठा आहे. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की परत फायनान्शियल लॉसेस होतात, तिथं त्या ट्रॅपमध्ये लोक अडकतात. तर ईएमआय वरती इलेक्ट्रॉनिक वस्तू जर घ्याव्यात का, तर मी म्हणेन नाही घ्यायला पाहिजे. तुमची जर कॅपॅसिटी असेल, वेळच्या वेळी पेमेंट देण्याची शिस्त तुमच्याकडे, आर्थिक शिस्त असेल तर निश्चित घ्यायला हरकत नाही. पण तुमच्याकडे जर आर्थिक शिस्त नसेल तर मुळीच तुम्ही त्या भानगडीत पडू नका. बरोबर. पहिलं. दुसरं, होम लोन असेल, कार लोन असेल, हे लोकांनी घ्यावं का? आता कार लोन आणि होम लोन ह्या दोन गोष्टी माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. घर हे लोकांना राहण्यासाठी, कार ही फॅमिलीसाठी आवश्यक गरज बनलेली आहे किंवा लोकांना आवडतं लक्झुरियस कार म्हणून फिरणं, तो एक स्टेटसचा विषय आहे. बँकाही आज स्वस्तांमध्ये याचं कर्ज देतात. ही जी कर्ज आहेत ही घ्यायला हरकत नाही, पण आता ही सुद्धा शॉर्ट टर्म घ्यायची का लॉंग, हा एक प्रश्न असू शकतो. बरोबर. तर घर घेताना तुम्ही लॉंग टर्म घ्यायला पाहिजे किंवा घराचा जो ईएमआय आहे तो लॉंग टर्मचा घेतला असं मी म्हणतो. तर बरेच जण सांगतात की शॉर्ट टर्म घ्या, पण मी म्हणतो की ते लॉंग टर्म घ्या. कार लोन घेतलं, बरेच जण म्हणतात की शॉर्ट टर्म घ्या, मी असं सांगेन की लॉंग टर्म. तुम्ही म्हणाल असं का, तर त्याचं एक कारण असं आहे. समजा तुम्ही 20 लाखाचं हाऊसिंग लोन घेतलं, त्याचा ईएमआय 16,000 रुपये. आता तेच जर तुम्ही 20 वर्षाचं न घेता 15 वर्षांचं घेतलं तर त्याचा ईएमआय 20,000च्या वर जाईल. बरोबर. आता इथं काय होतं, इथं आपल्याला वाटतं 5 वर्ष मी आधी लोन रिपे केलं, माझा इंटरेस्ट कमी गेला, हेच कॅल्क्युलेशन. किंवा 10 वर्षात फेडायला गेलो तर मला 16,000चा 32,000 रुपये ईएमआय, 10 वर्षाचा टेन्युअर ठेवला तर 16,000च्या ऐवजी 32,000 ईएमआय, लोन असेल 20,000. आता 20 लाखाचं जे लोन आहे मला रिपे करण्यासाठी 20 वर्षांमध्ये मला 40 लाख रुपये माझे रिपेमेंटला जातात. म्हणजे 20 लाख प्रिन्सिपल, 20 लाख इंटरेस्ट. मग 20 लाख इंटरेस्ट वाचवण्यासाठी आपण काय करतो, टेन्युअर कमी करतो 10 वर्षाचा आणि 10 वर्षामध्ये लोन रिपेमेंट करतो. मग इथं माझा इंटरेस्ट किती वाचला, 10 लाख रुपये. इथं माझे रिटर्न किती जातात, 30 लाख रुपये. म्हणजे 10 लाख माझा इंटरेस्ट जातो, 10 लाख इंटरेस्ट वाचतो. हा एक त्याच्यामध्ये फायदा आहे. आता मी म्हणतो मग लॉंग टर्म घ्या, असं मी मगाशीच सांगितलं. आता याचं कारण काय, आता इथं 32,000 रुपये मला ईएमआय येणार 10 वर्षाचं केलं तर. मग मी असं सांगेन, तुम्ही घर घेताना लॉंग टर्म 20 वर्षांसाठी घ्या, 16,000चा ईएमआय घ्या घरासाठी. आणि जर तुम्ही 10 वर्षांचं लोन करणार असता, 10 वर्षांसाठी रिपेमेंट करणार असता, तर तुमचा ईएमआय 32,000 रुपये आला असता. त्याच्याऐवजी वरचे जे 16,000 रुपये आहेत ते 16,000 रुपये तुम्ही सेव्हिंगला टाका. आता मी इन्व्हेस्टमेंटला टाका असं म्हणत नाही, बरेच लोक सांगतात की इन्व्हेस्टमेंटला टाका, इन्व्हेस्टमेंट करा त्याची, एसआयपी मध्ये ते पैसे टाका. मी असं म्हणतो ते तुम्ही इन्व्हेस्टला नका जाऊ, सेव्हिंगला करा, डायव्हर्ट करा ते 16,000. आता काय होईल, 16,000 रुपये मी सेव्हिंगला टाकले तर माझे वर्षाला किती रुपये जमा होतील, साधारण 2 लाख रुपये जमा होतील. आता गंमत बघा, मी 10 वर्षांमध्येच मला लोन रिपे करायचं. आता 2 लाखाप्रमाणे 10 वर्षांमध्ये माझे किती रुपये जमा झाले, जे पैसे मी सेव्हिंगला टाकले 16,000 मध्ये, म्हणजे 32,000 मध्ये 20 लाख रुपये माझ्याच जमा झाले. बरोबर. लोन किती लाखाचा होतो, 20 लाखाचा होता. ऑलरेडी माझा 16 लाखाचा ईएमआय सुरू आहे, 10 वर्ष गेलेला आहे. 10 वर्षांमध्ये 20 लाखाचं लोन किमान माझं 12 लाख रुपयात राहिलं असेल. पण जेव्हा 10व्या वर्षी माझं 12 लाख रुपये लोन रिपेमेंट गेला असेल
शिल्लक राहिला असेल, 8 लाख रुपये माझे रिपे झाले असतील, तर 8 लाख रुपये माझे शिल्लक असतील. पण 2 लाख रुपये मी जे सेव्हिंगला टाकलेत वर्षाचे, जे 16,000 रुपये मी मोठा EMI घेऊन करणार होतो, त्या 16,000 मला इंटरेस्ट मिळालाय 7% 8% आरडी मधला. मी आरडी मध्ये टाकले 5 वर्ष किंवा 10 वर्षासाठी. म्हणजे माझी जमा रक्कम 20 लाख, त्याच्यावरती मला इंटरेस्ट मिळालाय परत 7-8%. ती कदाचित 27-28 लाख होऊ शकते. ते ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन जर आपण करून बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. मग माझ्या स्वतःचा फंड तिथं तयार झाला, त्याच्यातून मी ते लोन 10व्याच वर्षी रिपे करू शकतो. बरोबर. प्लस माझ्याकडे पैसे सरप्लस शिल्लक राहतात. आणि किती राहतात हे मला आजच माहित असेल, ते जर कॅल्क्युलेशन मी गणितामध्ये मांडलं तर. बरोबर. म्हणून लॉंग टर्म मध्ये एखादा EMI घेणं आणि बाकीचे पैसे आपण जर सेव्हिंगला कन्वर्ट केले तर ह्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात. आजच्या या पॉडकास्ट मधून तुम्हाला समजलं असेल की फायनान्शियल प्लॅनिंग हे किती महत्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्याचबरोबर असे काही हिडन ट्रिक्स आहेत ज्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. इन्शुरन्स घेऊ शकता. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, त्याचबरोबर चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅन्स, या सगळ्याची माहिती आज आपल्याला या पॉडकास्टमधून मिळालेली आहे. राहुल सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे विथ एक्झाम्पल्स, आणि याच पद्धतीने असे फंडे वापरून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. आणि त्याचबरोबर लक्झुरियस लाईफ जगताना तुम्हाला कशा पद्धतीनं सेव्हिंग्स करायचे आहेत, इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. आणि हो, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग यामध्ये आपण बऱ्याचदा कन्फ्युज होतो, पण या दोन्हीचा नेमका अर्थ काय आहे हे सुद्धा आज आपण इथं या पॉडकास्टमधून जाणून घेतलेलं आहे. आणि तुमच्या मनात जर काही फायनान्स रिलेटेड काही शंका असतील, इन्शुरन्स रिलेटेड किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन रिलेटेड शंका असतील, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करा. त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही पुढच्या भागामध्ये तुम्हाला मिळवून देऊ. आणि त्याचबरोबर असेच नवनवीन पॉडकास्ट बघण्यासाठी साधं सरळ या पेजला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पोचवा. आणि हो, तुमचा आवडता गेस्ट जर तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये पाहायचा असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या आवडत्या गेस्टला आमच्या स्टुडिओत बोलवू आणि त्यांचा छान असा पॉडकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू.